सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा ही है। यहोवा राज्य तेरा और सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा। धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता। आमीन। परमेश्वर पिता, तू यहाँ पर मौजूद है पिता, और प्रभु तेरी उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं पिता। हर एक व्यक्ति के लिए प्रभु जी हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु जी। हर एक व्यक्ति पर तेरा विशेष अनुग्रह है प्रभु जी, हम धन्यवाद देते हैं। विश्वास के उस आयाम में प्रभु जी हम प्रवेश करते हैं प्रभु जी, जिस आयाम में प्रभु जी अद्भुत कार्य है, अद्भुत सामर्थ्य है पिता, और तेरी उस उपस्थिति का अनुभव प्रभु जी हर एक व्यक्ति को प्रभु जी यहाँ मौजूद हर एक व्यक्ति को होने पाए प्रभु, ऐसा होने दे पिता। हर एक व्यक्ति महसूस करे प्रभु कि तू यहाँ पर है, तेरी पवित्र आत्मा उसे छू रही है प्रभु, ऐसा होने दे पिता। और प्रभु जी जो सवाल और जो प्रश्न लेकर प्रभु जी यहाँ पर आए पिता, उस सब का प्रभु जी यीशु के नाम में प्रभु जी उत्तर पाने पाए प्रभु। प्रभु जी हर एक व्यक्ति को तेरे पवित्र सामर्थ्य हाथों में समर्पित कर दे पिता। हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद देते हैं, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। Praise the Lord. Hallelujah. कितने लोग आज या सकाळच्या वेळेस आनंदी आहेत? कितने लोग आज की सुबह के समय आनंदी हैं? का आनंदी आहात तुम्ही? क्यों आनंदी हैं? Praise the Lord. प्रभु नाम की स्तुति हो। तुम्ही सांगेल का आनंदी आहात? क्यों आप आनंदी हैं? हालेलुया. हालेलुया. तुमच्या बाजूवाल्याकडे हात करा. आज प्रभूची उपस्थितीमध्ये मी आनंदी आहे. बाजूला सांगा. हालेलुया. हालेलुया. आज तू आशीर्वादित होऊन झालास. पुन्हा एकदा त्याला सांगा. तुझ्या प्रश्नांचं उत्तर प्रभू तुला देईल. हालेलुया. हालेलुया. तुमची भविष्यवाणी खोटी ठरणार नाही. कारण तुम्ही त्याच्यासाठी भविष्यवाणी केली. हालेलुया. हालेलुया. आपण आशीर्वाद द्यायला शिकलो पाहिजे. हमें आशीष को देना सीखना चाहिए. आणि खरोखर आशीर्वाद देणं हे देवाचं गुणधर्म आहे. आशीषों को देना ये परमेश्वर का गुण है. कारण बायबल सांगतं की आशीर्वादच द्या, श्राप देऊ नका. पवित्र शास्त्र कहते हैं आशीष ही दो, श्राप मत दो. प्रेज द लॉर्ड. स्तुति हो. प्रभु स्तुती असो, परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद देणारं बनवलेलं आहे. प्रभु को धन्यवाद देंगे, उन्होंने हमें आशीष देने वाले बनाया है. किती लोकांनी बायबल घेऊन आले आज? कितने लोग आज पवित्र शास्त्र लेकर आए, मुझे दिखाए. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. हालेलुया. हालेलुया. तुमच्या शेजारी जर बायबल दाखवलं असेल त्याला सांगा बायबल घेऊन ये पुढच्या रविवारी. अगर पड़ोसी ने बाइबल नहीं दिखा तो उसे कहे अगली बार जरूर लेकर आए. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. बघा बायबल आहे का शेजारी जवळ? देखो अपने पड़ोसी के पास पवित्र शास्त्र है. हालेलुया. हालेलुया. बायबल तुमच्यासोबत नेहमी प्रत्येक रविवारी येताना असलं पाहिजे. पवित्र शास्त्र हर रविवार को आपके साथ लेके आना चाहिए. आणि निश्चित अर्थाने बायबल हे आपल्या विश्वासाचं मूळ आहे किंवा विश्वासामध्ये वाढण्यासाठी असलेले एक मूलभूत साधन आहे. सही मायने में विश्वास में बढ़ने के लिए पवित्र शास्त्र हमारे लिए वो एक जरिया है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. आज आपण जी सेल्फ डिलिव्हरन्स ज्याला आपण म्हणतो किंवा जी स्वतःमध्ये असणारी सुटका आहे त्याच्याविषयी आपण पाहणार. आज हम खुद से छुटकारे के या खुद के छुटकारे के बारे में हम सीखेंगे. प्रत्येकाला आपल्याला सुटकेची गरज आहे. हमें से हर एक को छुटकारे की जरूरत है. आपण प्रत्येक जण त्या प्रोसेस मधून जात असतो. हम हर उस एक प्रक्रिया से गुजरते हैं. कोणताही विश्वासणारा जो सुटकेच्या प्रोसेस मधून जात नाही, अगर कोई विश्वास उस छुटकारे की उस प्रक्रिया से नहीं गुजरता है, तो कधीच अनंत काळासाठी असणारे जे तारण आहे तो मिळवू शकत नाही. अनंत काल के उद्धार को वो नहीं पा पाएगा. बाजूला सांगा सुटका. अपने पड़ोसी से कहे वो ज्याला आपण इंग्लिश मध्ये डिलिव्हरन्स म्हणतो. जिसे अंग्रेजी में डिलीवरेंस कहते हैं. डिलिव्हरन्स म्हटले की थोडासा एक भारदलचा शब्द वाटतो. डिलीवरेंस कहते हैं वो बहुत भारी भरकम शब्द. सुटका म्हटले की थोडासा आपल्याला सुटका कमी आहे. मराठीमध्ये थोडं ट्रान्सलेट केलं. छुटकारा है वो लगता है ठीक है थोड़ा. पण सुटका हा एक
सुंदर त्याचा अर्थ आहे. छुटकारा उसका अपने आप में बहुत बड़ा मतलब है. सुटका म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून सुटका. हर एक चीजों में वो छुटकारा है. सुटका म्हणजे मुक्ती. छुटकारा मतलब मुक्ती. सुटका म्हणजे पूर्णपणे निघून जाणे. छुटकारा मतलब वो सब कुछ निकल जाना है आणि पूर्णपणे त्याच्यातून मुक्त होणे. पूरी रीति से उससे हम मुक्त हो जाएंगे. बरेच धर्मशास्त्र सुटकेविषयी शिकवतात. बहुत सारे जो धर्म के शास्त्र वो ज्याला आपण मोक्ष म्हणतो, जिसके लिए हम लोग मोक्ष कहते हैं, आणि ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे बंधनातून मुक्ती मिळवणे, त्याला म्हणतो आपण सुटका. जिसे हम कहते हैं बंधन से पूर्ण रीति से मुक्ति पाना, उसे हम छुटकारा कहते हैं. बायबल वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला सुटकेविषयी शिकवते. लेकिन पवित्र शास्त्र अलग रीति से हमें छुटकारे के बारे में सिखाता है. सुटकेची आपल्या प्रत्येकाला गरज आहे. इसलिए छुटकारे की हम सबको जरूरत है. आणि सुटकेविषयी शिकत असताना माझ्या बरोबर काढा उत्पत्तीचं पुस्तक, याचा 35वा अध्याय. छुटकारे के इस बारे में सीख रहे तो हम उत्पत्ति की किताब. काही स्टेप्स आहेत, काही पावलं आहेत किंवा काही पायऱ्या आहेत की ज्या तुम्हाला आपल्या जीवनामध्ये उचलाव्या लागतील किंवा पायऱ्यांनी आपल्याला वर चढावं लागेल. कुछ ऐसे स्तर है, हमें अपने जीवन में छुटकारे के लिए उन स्तरों को पार करना है. आणि त्या पायऱ्या पार केल्यानंतरच तुम्ही सुटकेपर्यंत पोहोचू शकता. जब हम उन अलग अलग स्तरों को पार करेंगे तभी हम छुटकारे के पास. आळशी माणूस सुटका मिळवू शकत नाही. बाबाला सांगा, जो आलसी व्यक्ति है उन्हें छुटकारा नहीं मिलेगा. उसे जो त्या माणसासारखा जो 38 वर्षापासून दुखणेकरी होता, वो एक इंसान जो 38 साल से वो बीमार था, पण त्याला 38 वर्षापासून रोगातून मुक्तता मिळाली नाही. 38 साल तक उसे अपने रोग से चंगाई नहीं मिली. सामर्थ्य काम करणारं कोणताही जगातलं रोग मुक्त करणारं असं पाणी त्याच्यासमोर होतं. सामर्थ्यशाली ऐसा पानी उसके जल उसके सामने था जो दुनिया की कोई भी बीमारी को ठीक कर सकता था. पण 38 वर्षापासून तो आजारातून बरा झाला नाही. 38 साल तक उस बीमारी से वो चंगाई नहीं पाया. कारण तो आळशी होता, क्योंकि वो आलसी था, कारण त्याची जाण्याची आतमध्ये इच्छा नव्हती, क्योंकि उसकी खुद की इच्छा नहीं थी वापस जाने की. सुटका मिळवण्याची इच्छा नव्हती. छुटकारा मिलने की उसकी इच्छा. त्याला असं वाटत होतं घरी गेल्यानंतर मला स्वीकारतील की नाही माहित नाही. उसे ऐसे लगता है घर वाले मुझे स्वीकारेंगे या नहीं. कारण त्याला असं वाटत होतं की मी जर आता सुटका मिळवली आणि मी बरा झालो तर मला काम करावं लागेल. उसे ऐसे लगता था अगर मैं छुटकारा पाऊंगा, बीमारी से ठीक हो जाऊंगा तो शायद मुझे कुछ कार्य करना पड़ेगा. पुन्हा एकदा परिवाराची कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर येईल. परिवार की जिम्मेदारी मेरे ऊपर आएगी. आणि मग त्याच्यापेक्षा मी इथंच बरा आहे. उससे अच्छा मैं यहाँ पर ठीक हूँ. रोज मस्तपैकी जेवायला मिळते, आधे सुबह खाना मिलता है, रोज माझी काळजी घेणारी माणसं आहेत, उसकी कोई चिंता करने वाले जेव्हा आपला माणसं मला विचारतात की बरा आहेस का तू, आते जाते लोग मुझसे पूछते करते हैं आणि मला म्हणतात की हा ठीक आहे तू लवकर बरा होशील. मुझे कहते हैं तुम जल्दी ठीक हो जाओ. त्याला सांत्वन मिळते, उसे सांत्वना मिलती है, सगळं काही मिळत आहे, उसे सब कुछ मिल रहा है. कशाला बरं व्हायचं, किस लिए ठीक होना है. काही सुटकेची गरज नाही. कुछ छुटकारे की जरूरत नहीं. अशा माणसाला कधी सुटका मिळत नाही. ऐसे इंसान को कभी छुटकारा नहीं मिलेगा. मला सुटका मिळवायची आहे, आपको छुटकारा चाहिए, प्रयत्न करावा लागेल. आपको उसके लिए प्रयत्न करना पड़ेगा, निर्णय करना पड़ेगा, आपको निर्णय लेना पड़ेगा, धाडसी निर्णय घ्यावा लागेल, आपको एक अच्छा निर्णय लेना पड़ेगा, कठोर निर्णय घ्यावा लागेल, एक कठिन निर्णय लेना पड़ेगा, त्याचवेळी सुटका मिळेल. तभी छुटकारा मिलेगा. नाहीतर तिथंच रस्ता नहीं तो वहीं पर बैठ कारण मिळालं, बाप्तिस्मा झाला, बस ठीक आहे. उद्धार मिला, बपतिस्मा हो गया, बस उसके आगे कुछ नहीं. त्याच्या पलीकडे काही नाही. इसके आगे कुछ नहीं. चमत्कार होत आहेत काही नाही. चमत्कार हो रहे और कुछ नहीं. अनंत काळासाठी जर तारण मिळवायचं आहे तर सुटकेची गरज आहे. अनंत काल के जीवन के लिए उद्धार चाहिए तो आपको छुटकारे की जरूरत हे है. नोट डाऊन करा. इस चीज को लिखिए, कारण का अनंत काळासाठी तारणाची आपल्या प्रत्येकाला गरज आहे. क्योंकि हम सबको अनंत काल के उस उद्धार की जरूरत है. एकदा तारण झालं, पण आपण एकदा तारण झालं तर पूर्णपणे बंद झालं किंवा तिथं विषय संपला असं होत नाही. एक बार हमारा उद्धार हो गया वहीं पर रुक गया, ऐसा नहीं है. कारण एकदा आपण कधी तारण पावलो, जब हम एक बार किस समय हमने उद्धार पाया, मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, मैंने यीशु मसीह पर विश्वास किया, तारणावर म्हणून मी स्वीकारलं त्याला, उद्धारकर्ता के रूप में मैंने ग्रहण मी किया, बपतिस्मा घेतला, बपतिस्मा लिया, माझं तारण झालं. मेरा उद्धार हो गया बायबलच्या दृष्टीने. पवित्र शास्त्र के अनुसार. बायबल आपल्याला पुढचं एक वेगळं तारण सांगतं. पवित्र शास्त्र में और एक तारण के बारे जे में, रोजचं तारण आहे हर दिन का उद्धार आणि है, त्याच्या पुढचं एक तारण आहे, उसके और भी उद्धार है. अनंत काळासाठी वो असतं अनंत तारण. काल के लिए ज्या दिवशी येशू येईल, जिस समय यीशु मसीह आपलं आएंगे, शरीर महिमामय शरीरामध्ये परिवर्तित होईल हमारा शरीर महिमा में शरीर में परिवर्तित हो आणि जाएगा. अनंत काळासाठी आपण पूर्णपणे बदललेलो आहोत. अनंत काल के जीवन के लिए हम पूरी रीति से बदल जाएंगे. त्याच्यानंतर आपल्याला बदलाची गरज नाही, उसके बाद में बदलने की कारण जरूरत आपण नहीं. कायमसाठी अनंत काळासाठी बदललेलो क्योंकि आहोत. अनंत काल के लिए हम लोग बदल गए. 1000 वर्ष राज्य करण्यासाठी 1000 साल उस राज करने के येशू ख्रिस्तासोबत मसीह के साथ, आणि त्याच्यानंतर उसके बाद नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीमध्ये नए आकाश और नई पृथ्वी पर, त्या ठिकाणी सुद्धा अनंत काळासाठी आपण राहू. उस समय भी अनंत काल के लिए हम लोग जाएंगे. त्या तारणासाठी सुटकेची गरज. उस उद्धार के लिए भी छुटकारे की जरूरत थोडंसं है. किचकट असेल थोड़ा सा कठिन लग पण मी सकता सोपं है, करून सांगणार लेकिन आहे. उसमें आसान करके लक्ष बताऊंगा. दिलं तर तुमच्यासाठी खूप सोपं ध्यान आहे. देंगे तो आपके लिए बहुत आसानी से हो उत्पत्तीचं जाएगा. पुस्तक 35वा अध्याय उत्पत्ति की किताब उसका 35वां अध्याय, आणि त्याच्या दुसऱ्या वचनापासून 4थ्या वचनामध्ये उसका 2, 3 और 4 पढ़ेंगे.
आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसास म्हणाला, तुमच्यापाशी जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेला जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधेन. त्याने माझ्या संकट समयी माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो ती तो माझ्याबरोबर होता. तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले सर्व परके देव व आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शकेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली. उत्पत्ति 2-3-4 पढ़ेंगे हम लोग. तब याकूब ने अपने घराने से और उस सबसे जो भी उसके संग थे कहा, तुम्हारे बीच में जो पराये दैवत है उन्हें निकाल फेंको और अपने अपने को शुद्ध करो और अपने वस्त्र बदल डालो और आओ हम यहाँ से निकल कर बेतेल की ओर जाएं. वहाँ मैं परमेश्वर के लिए एक वेदी बनाऊंगा. जिसने संकट के दिन मेरी सुन ली और जिस मार्ग से मैं चलता था उसने मेरे संग रहा. 4वां वचन, इसलिए जितने पराये देवता उनके पास थे और जितने कुंडल उनके कानों में थे उन सबों को उन्होंने याकूब को दे दिया और उसने उस बांज के वृक्ष के नीचे जो शकेम के पास थे गाड़ दिया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. 8 मुद्दे आपण टोटल शिकणार आहोत. यहाँ पर हम 8 बातें सीखेंगे. 8 मुद्दे. बाजूला सांगा 8 मुद्दे. अपने पड़ोसी के 8 चीजों सुटका मिळवण्यासाठी या पायऱ्या असतील. छुटकारा पाने के लिए तुम्ही कशा फॉलो हमारे कराल, काय कराल हे मला माहित नाही. कैसे करेंगे, क्या करेंगे मुझे नहीं मालूम. पण शिकवणं माझं काम आहे, लेकिन तुम्हाला सांगणं. सिखाना और बताना मेरी जिम्मेदारी है. आणि म्हणून प्रभूने मला जे सांगितले मी तुम्हाला इसलिए सांगितले. प्रभु ने जो मुझसे बात की मैं आपसे सिखाऊंगा. आणि पहिली गोष्ट आहे, पहली बात है, प्रत्येक सैतानी जे ऍक्टिव्हिटी किंवा त्याला असणारं ज्याला आपण दरवाजा म्हणतो तो प्रत्येक दरवाजा बंद झाला पाहिजे. शैतान की हर एक उस दरवाजे को हमें बंद करना है. प्रत्येक अशी ऍक्टिव्हिटी किंवा प्रत्येक असं काम जे सैतानापासून किंवा दुष्टात्म्यापासून किंवा जे देवाला आवडत नाही अशा गोष्टीपासून आहे. हर एक कार्य जो शैतान की तरफ से है, जो परमेश्वर को नहीं अच्छा लगता, वो जो कार्य है, असं प्रत्येक काम आणि प्रत्येक दरवाजा बंद झाला पाहिजे. ऐसा हर एक कार्य, ऐसा हर एक दरवाजा बंद होना चाहिए. कारण जर तो दरवाजा ओपन राहिला किंवा उघडा राहिला तर निश्चित अर्थाने तुमची सुटका कधीच होऊ शकत नाही. अगर वो दरवाजा खुला रहेगा तो आप कभी भी छुटकारा नहीं पाएंगे. त्या कामामध्ये ते काम सतत तुम्ही करत असून तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला सुटका मिळाली. आप बार बार वो कार्य करते रहेंगे लेकिन आप कभी भी नहीं कहेंगे कि मैं उसे पूरी रीति से छुटकारा पाया. तुम्हाला माहिती आहे याकोबाला देव बेथेलामध्ये आता आशीर्वाद देऊ करणार आहे. याकूब को बेथेल में परमेश्वर आशीषित करने जा रहे आणि हैं. देवाने त्याला हे सांगितलंय की आजपासून तुझे सगळे ऍक्टिव्हिटी ज्या देवाला धरून नाहीये त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद कर. और परमेश्वर ने उनसे कहा कि जो सारी चीजें जो परमेश्वर के विरुद्ध करे वो सारी चीजों को बंद कर दो. तरच मी तुझ्यासाठी आशीर्वादाचा दरवाजा उघडू शकतो. तुम्हारे लिए आशीषों का वो दरवाजा खोल. कारण आजपर्यंत तू फसवून मिळवलं सगळं काही. आज तक तो तूने जो भी था वो फंसा के लिया. आजपर्यंत तू वेगवेगळ्या प्रकारचे तुझे बुद्धीचा वापर करून मिळवलेला अब तक तुमने अपनी बुद्धि का इस्तेमाल करके उन चीजों को मिला है. जे वारशानं तुला मिळणार आहे, जो तुम्हें वो हमसे मिला है, तुझ्या बापाने जो तुझ्यावर आशीर्वाद दिलेला आहे, पर तुम्हारे पिता ने जो तुम्हारे ऊपर आशीष जे अभिवचन देवानी मी तुला स्वतः अब्राहम आणि इसाकाला दिलं होतं, जो मैंने खुद अब्राहम और इसहाक को जो अभिवचन दिया, त्या अभिवचनाचा आशीर्वाद आजपासून तुझ्यावर येणार आहे. उस अभिवचन का आशीष आज से तुम्हारे ऊपर आने वाला है. आणि तो आशीर्वाद देण्यासाठी मला तू पूर्ण हवा आहे. और वो आशीष पाने के लिए मैं चाहता हूं कि तुम अपने आप को पूर्ण करो. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय सांगतो तुम्हाला? जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल पूर्णपणे तर तुम्हाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी जी देवाला मान्य नाही अशा ऍक्टिव्हिटी बंद केली पाहिजे. अगर आपको पूरी रीति से छुटकारा चाहिए तो ऐसी चीजें जो परमेश्वर के अनुसार नहीं, उन चीजों को आपको बंद करना जरूरी है. काही गोष्टी तुम्हाला माहित असणार आहेत, मला माहित नाही की तुम्ही काय करता. कुछ चीजें आपको मालूम है जो आप करते, मुझे नहीं मालूम. मला नाही माहित की तुम्ही कोणत्या देवाच्या न आवडणाऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये मुझे नहीं बसलेला. मालूम कि परमेश्वर को अच्छी न लगने वाली कौन सी चीजें आप करते हो. मला माहित नाही की तुमचा पाऊल कोणत्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टीमध्ये पडत असेल. मुझे नहीं मालूम कौन आपका कदम ऐसे जगह पर पण तुम्ही प्रत्येक जण तुमच्या अंतःकरणाविषयी जाणून आहात. लेकिन आप हर अपने हृदय में बात जानते हो. प्रत्येक जण तुमच्या कुटुंबाविषयी आणि तुमच्या स्वतःच्या जीवनाविषयी जाणून आहात. आप हर एक अपने परिवार के बारे में जानते या हो. ठिकाणी याकोबाने सगळं लोकांच्याकडून, केवळ स्वतःकडून नाही तर कुटुंबातल्या प्रत्येक माणसाकडून सगळं काही गोळा केलं आणि पुरून टाकलं. यहाँ पर याकूब ने सिर्फ अपने परिवार उनके साथ जो भी था उनके से वो सारी चीजें जो परमेश्वर के कार्य के विरुद्ध थी वो लेकर उसे गाड़ दिया. बरेच लोक असतात की जे आपण ख्रिस्तामध्ये आलं तर सुद्धा पूर्वीचे दोर कापत नाही. कई सारे लोग होते हैं वो मसीह में आने के बाद भी जो पुराने उनके साथ जो बंधन होते हैं उन्हें काटते नहीं है. कारण त्यांना असं वाटत असतं उनको ऐसा लगता है की मी काही काळासाठी इथं फक्त तपासून पाहणार. मैं कुछ चीजों के यहाँ पर सिर्फ कुछ चीजों को वहां पर तपासने के लिए आया हूँ या परखने के लिए आया हूँ. हा, मी या ठिकाणी काही गोष्टी चेक करण्यासाठी फक्त यहाँ पर मैं कुछ
चीजों को सिर्फ चेक करने के लिए आया जर मला चांगला अनुभव आला तर मी राहणार, अगर मुझे अच्छा अनुभव आएगा तो मैं रहूंगा, आणि जर नाही आला तर मी परत जाणार. अगर मुझे अच्छा अनुभव नहीं आया तो मैं वापस चला आणि जाऊंगा. काहींचा चांगला अनुभव आलेला पण आहे. कुछ लोगों का अच्छा अनुभव भी आता है, 99% लोकांचा अनुभव चांगला आहे. 99% लोगों का अनुभव अच्छा होता है. एक जण जो असेल तो केवळ त्याच्या अविश्वासामुळे त्याला काही मिळालं. 1% उसके अविश्वास के कारण से नहीं मी मिलता. कितीतरी अशा लोकांना ओळखतो की ज्यांच्या जीवनामध्ये प्रभूने अद्भुत काम केले, वैसे कितने सारे लोगों को जानता हूँ जिनके जीवन में परमेश्वर ने अद्भुत कार्य किया है. अद्भुत गोष्टी केल्या. त्याची तुलना तुम्ही कोणत्याही जगातल्या सामर्थ्याच्या शक्तीशी करू शकत अद्भुत नाही. चीजों की तुलना दुनिया की किसी भी सामर्थ्यशाली चीजों के साथ नहीं कर आणि सकते. इतकं होऊन सुद्धा त्यांनी पूर्वीचे दोर कधीच कापलेले नाही. इतने होने के बावजूद उन्हें वो पुरानी डोर को नहीं काटा. इतकं होऊन सुद्धा पूर्वीचे दोर किंवा पूर्वीचं परत जाण्याचा मार्ग नेहमी त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला. इतने होने के बावजूद भी वापस जाने का हर एक मार्ग उन्होंने खुला रखा. त्यांना कधी सुटका मिळणार नाही. उन्हें कभी भी छुटकारा नहीं अजून मिलेगा. सुद्धा काही लोक असे आहेत की पूर्वीचे दरवाजे अजून सुद्धा उघडे आहेत त्यांच्यासाठी. अभी भी ऐसे लोग हैं जिन्होंने अपने पुराने दरवाजों को खोल के रखा. पटलं तर ठीक, नाहीतर लगेच परत जाणार अच्छा दरवाजा. लगा तो ठीक है, नहीं तो वापस जाने के लिए तैयार है. असं जर तुमच्यापैकी कोणी असेल, आप में से अगर कोई ऐसा है, जर इंटरनेटवर ज्यावेळेस मला ऐकेल नंतर त्या प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी असलेला असा प्रत्येक दरवाजा तुम्ही बंद केला जो पाहिजे. इंटरनेट पे मुझे वापस शायद सुनने वाले उन सबको मैं बोल देता हूँ कि ऐसा हर एक दरवाजा आपको बंद करना प्रत्येक जरूरी है. दरवाजा जर तुम्ही बंद केला नाही, अगर हर एक दरवाजा आप बंद नहीं करेंगे, तो दरवाजातून कधी ना कधी दुष्ट आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात प्रवेश उस करणार. दरवाजे से कोई ना कभी दुष्ट आत्मा की सामर्थ्य आपके जीवन में आएगी. कधी ना कधी तुम्हाला ते परत उडून घेऊन जाणार कभी ना आहे. कभी वो फिर से आपको पुराने जीवन में कारण लेके देवाला जाएंगे. कार्य करायला त्या गोष्टी अडखळा करतात. क्योंकि परमेश्वर को कार्य करने में उन चीजों से अड़चन होती है. बरीच लोक आपल्याकडे असलेल्या बऱ्याच असे कार्य आहेत, जी कामं आहेत की जे देवाला आवडत नाहीत. मला तुम्हाला स्पष्ट सांगता येत नाहीये, पण एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगू द्या की जे काही तुमच्या जीवनामध्ये असेल, असं तुम्हाला असं वाटतं की हे देवाला आवडत नाही, तुम्ही तपासून पहा की हे माझ्या जीवनात आहे का, माझ्या फॅमिलीत आहे का, माझी मुलं करतायत का. बहुत सारे लोग ऐसे उनके जीवन में ऐसी बहुत सारी बातें हैं जो परमेश्वर के कार्य के लायक उनके योग्य नहीं है. मैं आपको पूरी तरीके से बता नहीं सकता, बट आप जानते हैं वो चीजें क्या है. आपको अपने आप उन चीजों से परहेज करना है. असं प्रत्येक कार्य, असं प्रत्येक दरवाजा तुम्हाला आजच बंद केला पाहिजे. ऐसा हर एक कार्य, हर एक दरवाजा आपको आज ही बंद करना है. सुटका म्हणल्याने सुटका मिळणार नाही. छुटकारा कहने से वो नहीं मिलेगा. आपण अग्नीच्या सामर्थ्याने वावरत आहोत किंवा त्याच्या सामर्थ्याने चालत आहोत. अग्नि की सामर्थ्य से हम लोग चल रहे हैं. आणि म्हणून तुम्हाला याकोब जो आहे तो देवाकडून निवडलेला व्यक्ती होता. याकूब जो था वो परमेश्वर का चुना हुआ व्यक्ति था. याकोब कोणी साधारण मनुष्य नव्हता. लक्षात घ्या. याकूब कोई साधारण इंसान नहीं थे. तो अब्राहमाचा वंशज होता. अब्राहम के वो वंशज थे. इसाकाचा मुलगा होता. इसाक के वो बेटे त्याच्या थे. डोक्यावर इसाकाने हात ठेवला होता. उनके सर के ऊपर इसाक ने हाथ रखा. देवाचा आशीर्वाद त्याच्यावरती आलेला परमेश्वर होता. का आशीष उनके ऊपर था. तरी सुद्धा देवाने त्याला सांगितलं की हे तुला काढून टाकावं फिर लागेल. भी परमेश्वर ने कहा ये चीजें तुम्हें निकालनी तरी सुद्धा जरूरी है. देव म्हणाला की मला कार्य करायला अडथळा होतोय. तभी भी परमेश्वर ने कहा कि मुझे वो कार्य करने में अड़चन आ आणि रही है. तो तुझ्या घराण्यात असं कोणीतरी आहे की त्याजवळ अशा गोष्टी साठवलेल्या आहेत. अभी भी आपके घर में ऐसा कोई है जो गलत चीजों को लेकर बैठा त्याला है. सांग ते गोळा करायला. उसे कहे कि उसे बटोर त्याला दे. सांग ते पुरून ठेवायला. उसे कहे उसे गाड़ दे. आजपासून हे सोडून द्यायचं. आज से ये सारी चीजें छोड़नी है. आजपासून तुला सोडून मार्गक्रमण करायचं. आज से इन चीजों को छोड़कर आपके आगे परत ते बढ़ना है. उकळून काढायचं नाहीये. फिर से उसे निकालना त्याची चाहिए. राख आणि त्याची माती होऊ दे. उसके राख और उसकी मिट्टी हो जाने परत ते दो. उकळून काढायचं फिर नाही. से उसे मत निकालना. तुमच्या जीवनात असं काय आहे का की जे अजून तुम्ही बोललं नाही? आपके जीवन में ऐसा कोई जिसे आपने अभी तक नहीं काटा असं है? काय आहे का की जे देवाला आवडत नाही तरी पण तुम्ही साठवून ठेवलं? ठीक आहे, असू द्या. ऐसा कोई चीज है जो परमेश्वर को अच्छा नहीं लगता, फिर भी आपने उसे अपने पास बटोर के रखा है. गरज पडली तर त्याचा वापर करू. जरूरत पड़ेगी तो उसे हम इस्तेमाल गरज करेंगे. पडली तर त्या मार्गाला परत जाऊया. अगर जरूरत पड़ी तो फिर से उस मार्ग में गरज जाएंगे. पडली यांची जर यांना असं वाटलं की इथं नाही होत आहे, चला आपण तिकडे परत जाऊ, जरूरत पड़ेगा आपको यहाँ पे अच्छा नहीं लग रहा तो फिर से वहां जाएंगे. असं काय असेल तर सुटका मिळणार नाही. बरं, ऐसा कुछ होगा तो आपको छुटकारा नहीं तारण मिलेगा. मिळेल, आपको उद्धार तो मिलेगा, पण एक वेळ अशी पण येईल एक जो समय सुटका ऐसा मिळेल. आएगा जब आपको छुटकारा मिलना है. अगर जर तुम्ही सुटका नाही मिळवली तर एक वेळ अशी पण येऊ शकते अगर आपने छुटकारा नहीं पाया तो ऐसा भी समय आ सकता है की तो दरवाजा तुमच्यासाठी नाशाचं कारण आहे. वो दरवाजा आपके लिए नाश का कारण बन जाएगा. बऱ्याच लोकांना मी पाहिलेलं आहे, त्यांना तारण मिळून सुद्धा ते पाठीमागे परत फिरले. बहुत सारे लोग हैं जिन्होंने उद्धार पाया बट फिर से वो पीछे कारण हो गए. दरवाजा नेहमी उघडा होता. क्योंकि दरवाजा हमेशा खुला था. कधीच त्यांनी दरवाजा बंद केला. कभी उन्होंने उसे बंद नहीं किया. तसं काही ना आपण पाहतो, काही नसं जीवन आपण पाहतो. जैसे काइन का जीवन ऐसे था, कारण त्याचा दरवाजा ओपन होता. उसने वो दरवाजा खोला म्हणून त्या रखा. पापाने सहज आत प्रवेश केला. इसलिए पाप ने उसके अंदर म्हणून प्रवेश त्याला किया. बायबल सांगतं की ताब्यात ठेव, कारण पाप दाराशीर टाकून आहे. इससे पवित्र शास्त्र कहता है कि तुम उसे अपने काबू में रखो क्योंकि वो पाप दरवाजे पे खड़ा है. कधी तुम्ही दरवाजा उघडता, कधी ते आत प्रवेश करतं यासाठी वाट पाहत आहे. वो इस बात की राह देख रहे हैं कि जब आप दरवाजा खोलेंगे वो अंदर तुरंत म्हणून चला तर आएगा. वारंवार येशू ख्रिस्ताने सुद्धा सावध केलं. इसलिए बार बार यीशु मसीह ने भी इस बात को की साबित ज्यावेळेस किया. सैतान निघून जातो त्यावेळेस तो फिरत राहतो इकडं तिकडं. जब शैतान जाता
जाता है, इधर उधर घूमता रहता है। आणि फिरत राहतो आणि ते पाहतो की मला कुठे वस्तीला स्थान आहे का, वो देखता है जहाँ कहीं मैं बस सकता हूँ क्या। आणि मग कुठे त्याला स्थान मिळालं नाही तर परत त्या पुन्हा त्या जुन्या घराकडे येतो। फिर से अगर कोई स्थान नहीं मिलता तो वापस वो पुराने घर में आता है। आणि जर जुन्या घराचा दरवाजा उघडा असेल, पुराने घर का अगर दरवाजा खुला है, परत त्या घरामध्ये आपल्यापेक्षा दुष्ट अजून 7 आत्मे घेतो आणि सगळेजण मिळून त्या घरामध्ये राहतात। वो अपने से 7 और दुष्ट आत्माओं को लेकर आता है, सब उसके घर में बस जाते हैं। एक नाही, आता तर 8 आहेत मग। एक ने तो वो 8 दुष्ट आत्मे हैं, एक नाही राहत आता, अब एक नहीं बचा है, अजून 7 येतात और 7 उसके साथ आए हैं, दरवाजा ओपन आहे। क्योंकि दरवाजा खुला है। जर दरवाजा बंद केला असेल, अगर दरवाजा बंद किया है, जर काम बंद केलं अगर असेल, वो कार्य बंद किया है, तर तो परत त्या दरवाजावर धडक मारून परत जातो। वो उस दरवाजे पर धड़की मार के वापस चला जाए। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। तुम्हाला जर सुटका हवी आहे तर दरवाजा आज बंद करा। अगर आपको छुटकारा चाहिए तो आज उस दरवाजे को काम बंद आज कीजिए। बंद करा। वो कार्य आज बंद कीजिए। याकोब आणि सगळं काही, याकोबाला पश्चाताप झाला। याकोब, कारण याकोब आता खूप संकटातून अडचणीतून आलेला होता। याकोब बहुत सारे कठिनाइयों से आता, उसने पश्चाताप किया। देवाबरोबर त्याची लढाई झाली होती, परमेश्वर के साथ उसका युद्ध हुआ, त्याचं नाव बदललेलं होतं उसका नाम बदल गया था। आणि त्याला असं वाटत होतं की आता बस झाला, आता मला इथून पुढे मुक्ती हवी, उसे लगा बस हो गया, मुझे छुटकारा आता चाहिए, इथून पुढे मला आशीर्वादात जगायचं, अब मुझे आशीषों में जीना आता है, इथून पुढे मी संघर्ष करणार इसके नाही, बाद में संघर्ष नहीं मला करूंगा, आता संघर्ष नको आहे, मुझे कोणता संघर्ष नहीं चाहिए, इथून पुढे माझं जीवन आशीर्वादित जीवन इसके बाद असणार, मेरा जीवन आशीषित जीवन माझ्या होगा, लेकरांसमोर मी आशीर्वादित जीवन मेरे जगणार। बच्चों के सामने मैं आशीषित जीवन जीऊंगा। आताच निर्णय घ्या की इथून पुढे आजपर्यंत संघर्ष बाद झाला की इथून पुढे तुम्हाला परत संघर्ष करत राहायचं, अभी निर्णय लीजिए कि अब वो संघर्ष हो गया, आगे नहीं करना है। कारण सुटका मिळते त्यावेळेस संघर्ष थांबतो। बरं, Amen। क्योंकि जब छुटकारा मिलता है तो संघर्ष रुक जाता है। सुटका मिळतो त्यावेळेस देवा सैतानासोबत तुमचा संघर्ष पूर्णपणे बंद होतो। छुटकारा मिलता है तो शत्रु के साथ आपका संघर्ष बंद हो तुम्ही जाता है। नवीन वर्तुळामध्ये प्रवेश करा, आप एक नए आयाम में वहां पर प्रवेश आणि करने ते लगते एक हैं। विश्वासाचं वर्तुळ आहे, वो विश्वास का एक सर्कल होता आणि है, त्या वर्तुळामध्ये विश्वासाच्या गोष्टी आहेत। वहां पर विश्वास की बातें हैं। असं नाही की त्या विश्वासाच्या वर्तुळात संकट नाही, ऐसा नहीं कि वहां पर संकट नहीं होंगे, पण तुमच्याजवळ अधिकार आहे त्या संकटाला हाकलण्याचा, आपके पास अधिकार उस संकट के त्या सगळ्या अडचणीवर मात करण्याचा अधिकार तुमच्या हातात सारी आहे। कठिनाइयों के ऊपर आपको हावी होने का आपको तुम्ही मौका त्या मिलता है। ठिकाणी अधिकाराचा वापर मुक्तपणे करू शकता, आप वहां पर पूरी मुक्ति से होने का अधिकार का तुम्ही इस्तेमाल कर विनंती सकते करू शकता आणि स्वर्गदूत तुमच्यासाठी येणार। हैं। संकट के वहां पर आ Praise the Lord. सकते हैं और स्तुति हो। हालेलुया। हालेलुया। तुम्ही विनंती कराल आणि स्वर्गदूत, परमेश्वर स्वर्ग तुमच्यासाठी दूत पाठवेल, मैं विनती करेंगे परमेश्वर स्वर्गदूतों को आपकी कारण आपकी त्या सेवा के- वर्तुळात तुम्ही आहात, वर्तुळात आहात। लेकिन उस आप सर्कल में हो जो दरवाजा बंद करत नाही तो वर्तुळात आत बाहेर आत बाहेर आत बाहेर करत असतो। जो दरवाजा बंद नहीं करेंगे उसके अंदर बाहर करते रहेंगे। तो सारखा सारखा म्हणत असतो मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ, कारण तो विनाकारण सारख्या त्याच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी घोळत असतात। आणि मी तुम्हाला बाप्तिस्मा घेऊन सुद्धा जे व्यसन करतायत ना त्यांचं जीवन पहा, ते नेहमी अशा प्रकारे आत बाहेर करत राहतात। अब वो हमेशा अंदर बाहर कहते रहे क्योंकि अपने वहां में नहीं रहते, खास करके बपतिस्मा लेने के बाद भी जो लोग कुछ ना कुछ व्यसन करते उनके साथ ये बातें होती है। नेहमी जे अशा ऍक्टिव्हिटीजला आपल्या जीवनात बंद करत नाहीत ना त्यांच्या जीवनातला संघर्ष मरेपर्यंत थांबत जो अपनी ऐसी आदतों को बंद नहीं करते वो अपने मरते दम तक उन चीजों से छुटकारा नाही। नहीं नेहमी म्हणतात सैतान माझी पाठच सोडत नाही। हमेशा वो कहते कि शैतान मेरी पीठ नहीं छोड़ता। विश्वासाच्या वर्तुळात प्रवेश करा, सैतान पळून जाईल। विश्वास के उस सर्कल में आप प्रवेश करके तो शैतान भाग जाएगा, कारण विश्वासाच्या वर्तुळातच नाहीये तुम्ही। क्योंकि आप उस विश्वास के सर्कल में है ही नहीं। ज्यावेळेस विश्वासाच्या वर्तुळात याल जिस समय आप उस सर्कल में आएंगे त्यावेळेस सैतान तुम्हाला फक्त दरवाजाजवळ येईल आणि धडकावर परत जाईल। जब शैतान बस आपके दरवाजे पे आएगा वापस चला जाएगा। त्याला माहित आहे की आता या ठिकाणी विश्वासाचं काम चालू उससे आहे, मालूम है कि यहाँ पर विश्वास का कार्य त्याला होता त्याचे है, अधिकार कळालेले आहेत। क्योंकि इसके अधिकार तुम्हाला मालूम आज्ञा है। देऊ शकतो, वो आज्ञा दे सकता है तो मुझे, बाहेर काढू शकतो वो मला। मुझे बाहर निकाल सकता त्याला है। आता कुठल्या तरी माणसाने डोक्यावर हात ठेवून घ्यायची गरज उसे नाही। किसी इंसान को उसके सर पर हाथ रखने की जरूरत नहीं है। तो आता स्वतः अधिकाराने जीवन वो जगत। अपने अधिकार से जीवन जी रहा है। म्हणून जर तुम्ही अशा वर्तुळात प्रवेश कराल अगर आप ऐसे किसी सर्कल में प्रवेश कर रहे हैं तर तुमच्या जवळ ती कामं कधीच राहिली नाही पाहिजे। वो चीजें कार्य आपके पास कभी भी नहीं होने चाहिए। दुसरी गोष्ट, दूसरी बात, यशायाचं पुस्तक याचा 59 अध्याय, यशायाह नबी की किताब उसका 59वां अध्याय, अध्याय आणि 1 आणि 2 वचन आहे, मी वाचतो तुमच्यासाठी। या ठिकाणी असं लिहिलंय, तर पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध व तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहे। तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही।
यशायाह नबी की किताब उसका 59वां अध्याय 1 और 2 वचन, सुनो यहोवा का हाथ ऐसा छोटा नहीं हो गया कि उद्धार न कर सके, न वह ऐसा बहरा हो गया है कि तुम्हें सुन न सके, परंतु तुम्हारे अधर्म के कामों ने तुमको तुम्हारे परमेश्वर से अलग कर दिया और तुम्हारे पापों के कारण उसका मुंह तुमसे ऐसा छिपा है कि वह नहीं सुनता। Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया। हालेलुया। बाजूला सांगा, असं माहिती असलेलं आणि ज्याचा पश्चातापच केला नाही असं एखादं पातक तुमच्या जीवनात तुम्हाला शोधलं पाहिजे। पड़ोसी से कहकर ऐसी कोई बात है जो आपको जानते लेकिन आपने उसके लिए पश्चाताप नहीं किया, अजूनपर्यंत कदाचित तुम्ही त्या पापाचा पश्चाताप केला नसेल। आज शायद उस बात के लिए आपने पश्चाताप नहीं किया हे है। पाप सतत आणि सतत तुमचं सुटका थांबवून ठेवेल। वो पाप हमेशा आपके छुटकारे को रोकेगा। बरेच असे लोक असतात की त्यांनी त्यांच्या पातकांचा जे त्यांना माहिती आहे किंवा त्याने अजाणतेपणे केलेले पण त्याचा पश्चाताप केला नाही। बहुत सारे लोग इन्होंने जानते या न जानते हुए उन्होंने से पाप के लिए उसके लिए उन्होंने पछतावा नहीं किया है। त्या पापांच्या मुळे काय मिळत नाही, सुटका मिळत नाही। उन पापों की वजह से उन्हें छुटकारा नहीं मिलता मग है। कदाचित कोणताही पातक असेल, मला तुमच्या व्यक्तिगत जीवनाविषयी काहीच माहित नाही। वो कोई भी पाप हो सकता है, आपके व्यक्तिगत जीवन के बारे में मैं नहीं जानता। आणि तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही काय करत आहात व्यक्तिगत मध्ये तुम्हालाच माहिती आहे सगळ्या गोष्टी। आप अपने जीवन में क्या करते हैं वो आप खुद जानते हैं। सुटका न मिळण्याचं ते कारण असू शकतं। छुटकारा न मिलने का वो कारण हो कारण सकता है। पापाचा पश्चाताप करत नाही तोपर्यंत देवाला कार्य करायला मोकळी मिळत जब नाही। तक आप पाप से पछतावा नहीं करेंगे परमेश्वर को कार्य करने की कारण आदत नहीं जिथं मिलेगी। पाप आहे तिथं देव राहूच शकत नाही। जहाँ पर पाप है वहाँ पर परमेश्वर रह नहीं सकते। कुठलंच त्याला त्याचं सामर्थ्य जे आहे त्याचं इतका तो पवित्र आहे म्हणजे त्याचं शब्दात वर्णन मला करता वो येईल। इतने पवित्र उनका मैं शब्द में वर्णन नहीं कर सकता। पापाच्या ठिकाणी तो राहू शकत। पाप के जगह वो नहीं रह सकते। स्वतःच्या मुलावर ज्यावेळेस पाप लागलं गेलं होतं खुद के बच्चे के ऊपर जब वो पाप आया त्यावेळेस त्या स्वतःच्या मुलाला सुद्धा परमेश्वराने सोडलं। उस समय परमेश्वर ने अपने इकलौते पुत्र को भी छोड़ा। तुम्ही आणि मी आपण जर पापात असू उस पाप में रहते हैं तर परमेश्वराच्या उपस्थितीपासून आपण निश्चित अर्थाने बाहेर असू। तो परमेश्वर की उपस्थिति से निश्चय हम बाहर हो जाते सुटका हैं। तुमच्या आणि माझ्यामध्ये काम नाही करू शकत छुटकारा आपके मेरे बीच में कार्य नहीं आणि करेगा। म्हणून सुटकेसाठी पापाचा पश्चाताप केला गेला इसलिए पाहिजे। आपको छुटकारा पाने के लिए माहिती पाप से पछताना असलेलं, जरूरी है। माहिती नसलेलं, लक्षात नसलेलं असं कोणतंही पातक जर तुम्हाला पवित्र आत्मा आठवण करून देत असेल तात्काळ त्याचा पश्चाताप करायला अगर शिका। ऐसा कोई पाप है पवित्र आत्मा को याद आत्मा आपको याद दिला रहा है, आपको जानते ना जानते क्या तो तुरंत उसके लिए पछतावा करो। तात्काळ लगेच देवाजवळ ते कबूल करा आणि म्हणा प्रभूजी याची मला क्षमा करा। तुरंत परमेश्वर के सामने उसे कबूल करके कहे कि प्रभु जी मुझे इससे छुटकारा कदाचित मला माहिती नव्हतं, मी माहित नसताना हे केलं, शायद मुझे नहीं जानता था तब मैंने उसे पाप को किया। अजाणतेपणे मी केलं, न जानकर मैंने मला पाप क्षमा किया, करा। मुझे क्षमा कीजिए। मला तुझ्या उपस्थितीपासून मुझे काम आपकी करू। उपस्थिति से दूर नहीं कारण जाना तुमची है। सुटका ते पाप थांबवू शकते। क्योंकि आपका छुटकारा वो पाप रोक सकता पश्चाताप है। न केलेलं पातक ते थांबवू शकतं। पश्चाताप न केवळ वो जो पाप है आपको छुटकारा से कारण या रोक ठिकाणी सकता काय है। लिहिलंय की तुमचे पातक हे आड भिंतीप्रमाणे आहे। यहाँ पर लिखा है कि आपका पाप है जो एक दीवार है। एक भिंत उभा करतं देवामध्ये आणि आपल्यामध्ये पातक। आपके बीच में वो पाप एक दीवार खड़ी कर देता है। परमेश्वर येऊ शकतो इकडे, परमेश्वर यहाँ पर आ सकते हैं पण परमेश्वर त्या भिंतीमुळे येऊ येत नाहीये लेकिन परमेश्वर उस दीवार की वजह से आ नहीं आणि पाए आपण तिकडे जाऊ शकत और नाही। हम वहां पर नहीं जा सकते। तो येऊ शकतो पण तो येत नाही पातकामुळे। वो आ सकते लेकिन आ नहीं पा रहे उस पाप की वजह से। आणि मग जर आपण पातकाची क्षमा केली अगर हमने उसके लिए पश्चाताप किया, आणि जर आपण प्रभूला म्हणाले की प्रभू तू येशूच्या रक्ताने माझे पाप धुतले जाऊ दे, अगर आपने कहा प्रभु यीशु मसीह के लहू से मुझे धो दीजिए, तर ती भिंतच निघून जाते। वो दीवार निकल जाएगी। परमेश्वर लगेच येईल। परमेश्वर तुरंत आ जाएगी। परमेश्वराला तुमच्या पश्चातापाची गरज आहे। परमेश्वर को आपके पश्चाताप की पण जरूरत है। सुटकेसाठी पश्चाताप खूप आवश्यक आहे। छुटकारे के लिए पछतावा बहुत जरूरी है। पश्चातापाशिवाय सुटका मिळूच शकत नाही। पछतावे के बिना छुटकारा नहीं हो कोणी सकता। असं म्हणत असेल की मी कुठला तरी माणसाचा, कुठल्या तरी देवाच्या सेवकाचा मी हात डोक्यावरती ठेवून घेतो, मला सुटका मिळणार आहे। कोई ऐसे कहेगा कि परमेश्वर की किसी दास का हाथ में अपने सर पे रखूंगा मुझे छुटकारा मिल जाएगा। तो भ्रमात आहे, हे लक्षात ठेवा। वो एक गलत फहमी में है। तो भ्रमात वो आहे। गलत फहमी में है। असं कोणतंच देवाचं वचन सांगत नाही की कोणीतरी तुमच्या डोक्यावर हात ठेवेल आणि तुम्हाला सुटका मिळेल काय। परमेश्वर का वचन ये नहीं कहता कि कोई तुम्हारे सर के ऊपर हाथ रखेगा और तुम्हें छुटकारा आणि हे मिलेगा। सगळं जो तुम्ही आहे त्याचं काहीच करणार नाही, तुम्हाला म्हणेल की नाही नाही देवा सेवकाने माझ्यासाठी प्रार्थना केली, मला मुक्ती मिळाली। ये सब कुछ आपने कुछ नहीं कर, आप कहेंगे कि परमेश्वर के दास ने मेरे ऊपर हाथ रखा और मुझे छुटकारा मिल गया। तुम्हाला गाडी मिळेल, आपको गाड़ी मिल बंगला जाएगी, मिळेल, बंगला मिल जाएगा, घर मिळेल, घर मिल जाएगा, पैसा मिळेल, पैसा मिल जाएगा, बँक बॅलन्स मिळेल, बैंक बैलेंस होगा, आजारातून सुटका मिळेल, बीमारी से चंगाई हो जाएगी, तारण मिळणार। लेकिन उद्धार नहीं मिलेगा। तुम्हाला अनंत काळाचं तारण कधीच अनंत मिळणार काल का उद्धार आपको नहीं मिलेगा। हे नो डाऊन करा। इस चीज को लिखिए। कोणीतरी हात ठेवणे तुम्हाला आशीर्वाद मिळतो। किसी को आपके ऊपर हाथ रखने से आपको आशीष तो मिल जाएगी। सुटका अनंत काळासाठी असलेली सुटका कधीच नाही मिळणार। अनंत काल के छुटकारा वो आपको कभी नहीं मिलेगा। या गोष्टी मस्त आहेत, त्या केल्याच पाहिजे। इन चीजों को करना जरूरी है। त्याला पर्यायच नाही, दुसरा काही ऑप्शन नाहीये और उसके लिए कोई पर्याय नहीं है, कोई विकल्प नहीं आणि है। म्हणून बरेच लोक ते करत नाहीत आणि सुटकेपासून वंचित राहतात। कई सारे लोग ये नहीं करते और उस छुटकारे से दूर ही तीसरी रहते हैं। गोष्ट, तीसरी बात, मत्तयाचं शुभवर्तमान 5वां अध्याय 29 आणि 30 वचन।
मत्ती रचित सुसमाचार 5वां अध्याय उसका 29 और 30 पढ़ेंगे। पाचवा अध्याय 29-30. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर ते उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तू तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. मत्ती रचित सुसमाचार 5 उसका 29 और 30 पढ़ेंगे। यदि तेरी दाहिनी आंख तुझे ठोकर खिलाए तो क्योंकि तेरे लिए यही बताए कि तेरे अंगों में से एक नष्ट हो जाए और तेरा सारा शरीर नरक में ना डाला जाए। 30 यदि तेरा दाहिना हाथ तुझे ठोकर खिलाए तो उसको काट कर फेंक दे, क्योंकि तेरे लिए यही बताए कि तेरे अंगों में से एक नष्ट हो जाए और तेरा सारा शरीर नरक में न डाला जाए। प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया। हालेलुया। बाजूला सांगा तुला कठोर निर्णय घ्यायचा आहे. पड़ोसी से क्या आपको कठिन निर्णय लेना है? कठोर निर्णय घ्यायचा आहे. एक कठिन निर्णय आपको लेना है। जे कोणी कठोर निर्णय घेत नाहीत ना, जो कोई कठिन निर्णय ते नहीं कधीच मुक्ती मिळवू शकत नाही. वो कभी भी मुक्ति नहीं पाएंगे। कारण मुक्ती मिळवण्यासाठी, सुटका मिळवण्यासाठी कठोर निर्णयाची गरज आहे. छुटकारा मिलने के लिए कठिन निर्णय लेना जरूरी है। मग कदाचित तुमचा मित्र असेल की जो तुम्हाला देवाच्या गोष्टी न आवडणाऱ्या गोष्टीकडे प्रवृत्त करत शायद असेल. आपका दोस्त होता है जो परमेश्वर को अच्छी न लगने चीज और आपको लेके जा रहा है। आजच त्याच्यासोबत संबंध तोडायचा. आज उसके साथ संबंध को तोड़ दे। Praise the Lord. कि नाम की स्तुति हो। हालेलुया. हालेलुया। आजच एखादा असा नातेवाईक आज एक जो तुम्हाला देवापासून लाभ देत असेल, अगर कोई आपका ऐसा है रिश्तेदार आपको परमेश्वर से दूर लेके जा रहा है, त्याच्यापासून तुम्हाला संबंध तोडायचे. उसके साथ आपको अपने संबंध को तोड़ना जरूरी है। खूप कठीण आहे. बहुत कठिन है। खूपच कठीण आहे. बहुत ज्यादा कठिन है। तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय सांगतात पास्टर, आपको ऐसा लगेगा पास्टर जी क्या कह रहे हैं? असं तर बायबल मध्ये लिहिलं आहे. पवित्र शास्त्र में तो ऐसा नहीं लिखा तर है। इथे लिहिले डोळा उठून टाकून दे. यहाँ पर लिखा है कि आंख को निकाल कर फेंक दो। नातेवाईकाला तोडणं सोपं असतं. रिश्तेदार को तोड़ना तो भी आसान है। डोळा काढून चाकूने डोळा काढावर पाहिजे. अपने आप को चाकू से निकालिए। देव सांगतोय. लेकिन परमेश्वर ये बता रहे हैं। मी नाही सांगत आहे तुम्हाला, मैं नहीं बता रहा हूँ, प्रभू सांगत आहे. परमेश्वर बता रहे प्रभू ख्रिस्ताच्या तोंडची वचन आहे. हैं। यीशु मसीह के मुख से निकले ये हात वचन है। तोडायला सांगितलं. हाथ तोड़ने के लिए कहा है। काही लोक म्हणतात की प्रतिकात्मक रीतीने सांगितलं. कुछ लोग कहते हैं प्रतिमात्रक उस विधि से बता गया है। प्रतीक है, ऐसा 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 किसी लोक चीज का आहे. प्रतीक है, लोग कहते हैं तर प्रतीक नाही म्हणते, वो किसी चीज का प्रतीक है। रिअल मध्ये हेच गोष्ट वो सांगितली. सच में परमेश्वर से मग बता- कदाचित तुमचा नातेवाईक तुमचा उजवा हात आहे शायद आपका रिश्तेदार आपका दाहिना हाथ है। आणि मग त्या नातेवाईकाला तोडायचं म्हणजे उजवा हात काढला ना. उस रिश्तेदार को तोड़ना मतलब आपने दाहिना हाथ कारण काट दिया। प्रत्येक संकटाच्या वेळेस आर्थिक रीतीने मदत करणारा तो हर आहे. संकट में आर्थिक रीति से मदद करने वाला वो मग रिश्तेदार है। त्याच्यासोबत तुम्ही जर संबंध तोडले, उसके साथ अगर आप अपने संबंध को तोड़ गेली दें, तुमची मदत करेल. आपकी वो मदद निकल गई। म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही स्वतःच्या जीवनाला धोक्यात टाकत आहात की देवापासून सुटका मिळवण्यासाठी. इसका मतलब अपने आप जीवन को धोखे में डाले के परमेश्वर से वो परमेश्वरापासून सुटका मिळवण्यासाठी. परमेश्वर से वो छुटकारा मिला। लक्षात घ्या, जरी सुटका मिळवण्यासाठी कोणत्याही गोष्टीचं चॅलेंज तुम्हाला स्वीकारावं लागेल, कोणत्याही गोष्टीचं, तरी तुम्हाला ते स्वीकारायचं आहे. छुटकारा पाने के लिए हर एक उस चुनौती से अगर आपको गुजरना जरूरी तो आप बायबल असं सांगतं, रक्त पडेपर्यंत तुम्ही प्रतिकार केला नाही परमेश्वर का वचन ऐसे कहता है, अगर खून बहने तक अगर आपने प्रतिकार नहीं किया तर तुम्हाला कसं काय प्राप्त होईल. आपको वो चीज कैसे मिल कारण जाए? अजून तुम्ही ते केलंच नाही. आपने अभी तक वो चीज किया है। बरेच लोकांना असं वाटतं की येशूमध्ये जीवन जगणं खूप सोपं आहे. बहुत सारे लोगों को लगता है मसीह में जीवन जीना बहुत आसान है। हो, येशूमध्ये जीवन जगणं सोपं आहे. मसीह में जीवन जीना आसान है। पण जर ह्या बायबलनुसार जगले तर, अगर इस पवित्र शास्त्र के अनुसार जिएंगे तो, आत बाहेर केले तर खूप अवघड आहे. अंदर बाहर कहेंगे तो बहुत कठिन है। खूप कठीण आहे मग ते. बहुत ज्यादा कठिन। कारण तुम्हाला ना जग मदत करतो ना देव मदत करतो. ना परमेश्वर आपकी मदद करेंगे ना संसार आपकी मदद एक करेगा। तर तुम्हाला बाहेर राहायचं आहे, अगर या तो आपको बाहर नाही आना है, तर पूर्णपणे आतमध्ये यायचं. या तो पूर्ण रीति से अंदर तर आना तुम्ही है। पूर्ण आत आले रे आले, अगर आप जैसे पूरे से अंदर तुम्ही आते हैं, विश्वासाच्या वर्तुळात आले. आप उस विश्वास के उस सर्कल में मग आते भले जगातला कोणताच माणूस तुम्हाला मदत करत हैं। असेल, भले दुनिया का कोई इंसान आपकी मदद ना करे, असं समजून झाला की जगातली कोणीच तुमचा फोन नाही उचलला, ऐसे समझे कि दुनिया का कोई इंसान आपका फोन नहीं उठाएगा, पण देवाचा फोन सतत 24 तास चालू आहे. लेकिन परमेश्वर का जो फोन है वो 24 Praise the Lord. घंटे हालेलुया. आपल्याला नातेवाईकावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की देवापेक्षा अधिक. हम अपने रिश्तेदार से परमेश्वर से ज्यादा प्रेम करते हैं। बऱ्याच लोकांना मी ओळखतो बहुत सारे लोगों को मैं जानता हूँ की त्यांचं जीवन केवळ आणि केवळ त्यांच्या जोडीदारांच्या मुळे, त्यांना प्रिय असणाऱ्या व्यक्तीमुळे ते आज खऱ्या तारणापासून लांब आहे. बहुत सारे लोग अपने उस
अपने साथी की वजह से या अपने प्रिय व्यक्ति की वजह से उस उद्धार से मला भी तुम्हाला दूर है। हृदयाच्या अंतःकरणातल्या गोष्टी सांगायच्या आहेत. मी तुम्हाला खरं सांगतो, लक्षात घ्या, ही गोष्ट तुम्हाला पटो अथवा न पटो, पण एखादा नातेवाईक तुम्हाला नरकात नेऊ शकतो. मैं आपको हृदय की गहराई से बताना चाहता हूँ कि कोई एक रिश्तेदार आपको शायद नरक तक लेके जा सकता एखादा है. तुमचा मित्र तुम्हाला नरकात घेऊन जाऊ आपका कोई एक दोस्त आपको शायद नरक में और आपको लेके जा समाज सकता काय म्हणतो हा शब्द तुम्हाला नरकात घेऊन जाऊ है. शकतो. दुनिया क्या कह रही है ये शब्द आपको शायद नरक की ओर लेके जा सकता है. जग काय म्हणेल मला. संसार क्या कहेगा मुझे. ज्यावेळेस आपण उपाशी होतो, मी बऱ्याच लोकांना ओळखतो ते उपाशी होते, त्यावेळेस त्यांना विचारायला कोणीही जगातला माणूस आला नाही. मैं ऐसे बहुत सारे लोगों को जानता हूँ जब वो भूखे थे तो संसार का कोई इंसान उन्हें पूछने नहीं आया. दवाखान्यात पडलेले होते, बेडवरती वास येत होता अंगाचा, त्यावेळेस त्यांना वाचवायला तिथं कोणी आलं नाही. अस्पताल में थे, उनके शरीर से बदबू आ रहे थे, तो वहां पर उनको बचाने के लिए कोई नहीं आया था. रोज महिन्याला 10,000 हजाराची औषधं खात होते, त्यावेळेस त्यांना तू का औषधं खातोस, तुला एक चांगला मार्ग दाखवतो असं म्हणणार कोणी त्याच्यासमोर. हर महीने वो 10-10 हजार की दवाइयाँ खा रहे थे, लेकिन उन्हें तुम्हारे सही नीति से तुम्हारे छुटकारे के लिए मैं कुछ कर सकता है ऐसा कहने वाला कोई पण नहीं. ज्यावेळेस या सगळ्यातून तो माणूस बाहेर येतो, लेकिन इंसान इन सबसे जब बाहर निकल जाता है, त्याच्या डोक्यात पहिला प्रश्न काय पडतो माहितीये? पहिला प्रश्न काय पडतो उसके माहितीये? दिमाग में कौन सा सवाल आता है आप जानते हैं? की जग मला काय म्हणेल, दुनिया क्या कहेगी, जग मला काय म्हणेल, मी तिथं आलो. संसार मुझे क्या कहेगा मैं हे बात सगळं करूं. सोडल्यावर जग मला काय म्हणेल. ये सब छूटने छोड़ने के बाद संसार मुझे क्या कहेगा. तू ज्यावेळेस बिछाण्यावर होता त्यावेळेस तुला जग काय म्हणत होतं? जब तुम बिछोने पे थे तब दुनिया ने आपसे क्या कहा था. येशू प्रश्न विचारतो. यीशु मसीह आपसे पूछे. प्रत्येकाला हा प्रश्न विचारतो. हर एक को ये परमेश्वर सवाल पूछ रहे हैं. ज्यावेळेस तू वाईटात दारू पिऊन बसत होता घरामध्ये, तुला कोण त्यावेळेस जग काय म्हणत होतं? जब आप दारू पीकर आप घर में बैठे थे तब संसार आपसे क्या कहता था. तू ज्यावेळेस पैसे तू कर्जबाजारी होता आणि कुठलं कर्ज देऊन कुठून कर्ज काढून कुठून भरू त्यावेळेस तुला प्रश्न होते, त्यावेळेस तुला जग काय म्हणत होतं? जब आप कर्ज में डूबे थे, मैं कर्ज कहां से चुकाऊंगा, ये जब सवाल आपके अंदर थे तब दुनिया क्या जग कहेगी. काय म्हणेल हा प्रश्न विचारणं हा माझा प्रश्न आहे. दुनिया कहा कहेगी ये पूछने के लिए मैं आणि ये येशूचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. यीशु मसीह का सवाल आपसे है. तुम्हाला डोळा काढून टाकायचा, आपको अपने उस आंख को निकालना है, तुम्हाला हात काढून अपने टाकायचा, हाथ को तोड़ना है, तरच सुटका मिळेल. तभी आपको छुटकारा पाएंगे. नाही तर सुटका शक्य नाही. नहीं तो छुटकारा मुमकिन नहीं है. भ्रमात आहेत माणसं, भ्रमात आहेत. आप उस गलत फहमी में विश्वासणारे गर्दीच्या गर्दी भ्रमात आहेत. विश्वास है कि वो पूरी भीड़ के भीड़ त्यांना असं वाटतं चाललंय चालू द्या कसंही. उनको लग रहा है चल रहा है तो चलने दो. देव म्हणतो नाही, तुला डोळा काढायचा आहे. परमेश्वर कहते कि नहीं आपको आगे देव म्हणतो तुला प्रत्येक सैतानिकचे प्रत्येक सैतानाकडे घेऊन जाणारे प्रत्येक दरवाजा असेल किंवा कोणती अशी गोष्ट असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या तुला काढून टाकायच्या. परमेश्वर कहता है ऐसे हर एक बार ऐसी चीज जो तुम्हें शैतान की ओर लेके जा रहे हैं वो तुम्हें निकालना जरूरी है. तुला जग काय म्हणेल याचा विचार करायचा नाही. दुनिया क्या कह रही है वो आपको सोचना नहीं है. लक्षात घ्या, जग काही म्हणो, ये सोचिए कि दुनिया कुछ भी कहे, तुम्ही नरकात गेल्यानंतर जग काहीही म्हणणार आप नाही. नरक में जाएंगे तब आपसे कोई कुछ नहीं कारण कहेगा, ते तुम्हाला ओढून घेऊन जात आहे. क्योंकि वो आपको खींच के लेके जा रहे हैं. ओढून घेऊन वो जात आपको खींच के लेके जा रहे हैं. हे बायबलचं देवाचा आत्मा जर तुम्हाला परमेश्वर इथे उपस्थित असता तर त्याचे अश्रू दिसले असते तुम्हाला. परमेश्वर की आत्मा अगर आपके साथ होती तो उनके आंसू आप देख कारण पाते. देवाच्या डोळ्यात अश्रू, येशू ख्रिस्ताच्या डोळ्यात अश्रू आहेत बरे. क्योंकि परमेश्वर यीशु मसीह की आंखों में आंसू है. कारण विश्वासणाऱ्यांकडे ज्यावेळेस पण तू पाहतो त्यावेळेस या गोष्टी म्हणतो, अरे माझी लेकरं, समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल, या गोष्टी वाढायला. जब भी वो विश्वास की ओर देखता है तो वो मन में सोचते हैं कि ये लोग कहने वाले कि समाज दुनिया मुझसे क्या कहेगी. ज्यांना काही घरातून विरोध नाही ना, विरोध नाही, जिनको अपने घर से कोई विरोध नहीं है, विरोध नाहीये, ते सुद्धा ना ते म्हणतात की मला हा काय म्हणेल, ती काय म्हणेल, तो काय म्हणेल. उनकी जिन किसी को अपने घर से भी कोई विरोध नहीं, वो दूसरों को लेके कहते कि ये मुझसे क्या कहेंगे, वो मुझसे क्या कहेंगे. विचार करा, तुम्ही स्वतःला तपासून पहा की मी काय करत आहे. आप सोचिए अपने आप को परखिए कि मैं कर क्या रहा हूँ. मी काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला स्पष्ट सांगणार नाही. कुछ चीजें मैं आपको स्पष्ट रीति से नहीं बता सकता, पण बायबल असं सांगतं की ज्याला कान आहे तो, शास्त्र कहते जिसके कान है वो, ज्याला कान आहे तो ऐको. जिसके कान है वो सुन ले. तुम्हाला माहिती असेल सैतानाच्या कोणत्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत. आपको मालूम है शैतान की कौन सी चीजें आपके पास है. तुम्हाला माहिती असेल तुमचा नातेवाईक कोणत्या वाईट गोष्टीला घेऊन जातो. आप जानते हैं कि आपका रिश्ता कौन सी गलत चीजों की ओर आपको लेके जा रहा कितीही है. प्रिय असू द्या, वो कितना भी आपको प्रिय है ना, किती पण प्रिय असू द्या, जितना भी आपको प्रिय हो. तुम्हाला उजवा हात, मी जसं म्हटलं ना, उजवा हात असेल तुमचा, जैसे मैंने कहा वो आपका शायद दाहिना हाथ हो सकता है, उसे निकालना है. तुम्हाला डोळ्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही आंखों के बिना आप जी नहीं सकते, असं वाटत असेल तुम्हाला. ऐसा आपको लग रहा पण होगा. डोळ्याशिवाय तुम्ही जगा, बिना आंखों की भी आप जी सकते तुमचं हो, शरीर मात्र स्वर्गात असतं. लेकिन आपका शरीर स्वर्ग में होगा. हालेलुया. हालेलुया. कदाचित तुम्ही
तुम्ही पैशाशिवाय जगू शकत नाही. शायद पैसों के बिना आप जी सकते हैं. कदाचित तुम्ही आणि कोणत्या तरी सुखसुविधांच्या विना जगू शकाल. शायद और कोई अच्छी चीजों के बिना भी आप जी सकते हैं. पण स्वर्गात तुमचं शरीर असणार. लेकिन स्वर्ग में आपका शरीर, स्वर्गात तुमची फॅमिली असणार. पूरा आपका परिवार, स्वर्गात तुमचं कुटुंब असणार. स्वर्ग में आपका पूरा परिवार. म्हणून जगाचा विचार करणं बंद करा. इसलिए कि दुनिया के बारे में सोचना बंद. जगाचा विचार सोडून द्या. दुनिया का सोचना बंद. काय म्हणेल हे डोक्यातून कायमचं दुनिया काढून क्या कहेगी अपने दिमाग से हमेशा में निकाल दे. काय नाही म्हणणार. जग अशा लोकांना फॉलो करतं जे अर्धे कपडे घालून ज्यांना आपण अर्धनग्न म्हणतो त्या लोकांना फॉलो करते. दुनिया ऐसे लोगों का पीछा करती है जो आधे नंगे होते हैं. उन्हें कहते हैं कि त्यांना फॉलो करतात. संपूर्ण फॅमिली त्यांचा चित्रपट पाहतो. पूरा परिवार उनके वो मूवीज देखते रहते हैं. त्यांचे चित्रपट पाहतो. किती छान आहे. उनके वो पिक्चर देखते रहते हैं. वो कितना अच्छा है. आणि त्यांना म्हणतात यांचा आदर्श घेतात ते लोक. और उनसे कहते हैं कि इनका आदर्श लो. आणि अमुक ह्या युनिवर्स वगैरे यहाँ पर बहुत सारी चीजें हैं, अलग अलग चीजें हैं. आणि मग या सगळ्या लोकांचा लोक आदर्श घेत आहेत. और इन सारे लोगों को लोग आदर्श बना रहे हैं. आणि आपण त्यांचा विचार करतो की हे जग काय म्हणेल. और हम उनको बारे में सोचे कि ये दुनिया क्या कहेगी. विचार करा. आप सोचिए. चौथी गोष्ट, चौथी बात, प्रत्येक असं जे ऑब्जेक्ट आहे तुमच्या घरात, तुमच्या जीवनात, ऑब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो वस्तू, आपके घर में, अपने जीवन में ऐसी कोई भी चीज है ती तुम्हाला काढून टाकायची जी देवाला आवडत नाही. अशी प्रत्येक ऐसी चीज जो परमेश्वर को पसंद है, उस चीज को आपको अपने घर से, अपने परिवार से निकालना है. प्रभु के नाम पे हालेलुया. खूप कठीण आहे. बहुत मला माहिती आहे कठीण आहे. मुझे मालूम है बहुत कठिन है. मला माहिती आहे. आता माझ्या आणि प्रतिमासाठी खूप सोपं झालं. मेरे और प्रतिमा के लिए अब ये आसान हो गया है. कारण आम्ही इथे खूप वर्षापासून फॉलो क्योंकि करतो. बहुत सारे सालों से हम यहाँ पर हैं. आम्ही खूप फॉलो करतो. खूप वर्षापासून. बहुत सारी सालों से हम इन चीजों का समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल, ही गोष्ट माझ्या डोक्यातून कायमची निघाली. समाज क्या कह रहे हैं, दुनिया कहेगी, ये चीज मेरे दिमाग से हमेशा के निकल गई. काय नाही, जगाकडे पाठ करून येशूच्या मागे चालू आहे. दुनिया की तरफ पीठ करके मैं यीशु मसीह के पीछे Praise the Lord. प्रभु के नाम पे सोते हैं. तुम्हाला पण जगाकडे पाठ करून येशूच्या मागे चालायचं. आपको भी दुनिया की तरफ पीठ करके यीशु के पीछे चलना है. तुम्हाला मी खरं सांगतो, येशूचा हात धरला ना तुम्ही, बस जग तुम्हाला काय, तुमच्या तलवार येऊन सगळं जग विरोधात येऊ दे, कोणी तुम्हाला काही करणार मैं नाही. आपसे कहना चाहता हूं, यीशु मसीह का हाथ पकड़कर जिस दिन आप चलेंगे, दुनिया की कोई तलवार वो आपको कुछ नहीं कर सकती. करून तर बघा. आप एक बार करके तो देखिए. करून तर पहा. एक बार करके देखिए. करून तर पहा. करके देखिए. तुमचा आदर्श घेतील लोक. लोग आपका आदर्श लेंगे. करून तर पहा. तुमचा आदर्श घेतील. लोग आपका आदर्श करेंगे. ऑब्जेक्ट्स काढून तर पहा. उन चीजों को निकाल के वस्तू काढून तर पहा. उन चीजों को निकाल के देखिए. तर तुमचा लोक आदर्श घेतील. लोग आपका आदर्श लेंगे. ते वस्तू सांभाळत बसू नका. उन चीजों को संभाल के मत रखिए. त्यांना असं वाटतं हे सांभाळलं नाही. उन्हें लगता है कि इन चीजों को संभाल के मी रखिए. बऱ्याच लोकांच्या विश्वासदारांच्या कुटुंबामध्ये, जीवनामध्ये पाहिले. मैंने विश्वासियों के जीवन में, उनके परिवार में ऐसी चीजों को देखा है. ज्यांची प्रार्थना ज्यांच्याकडे बघितलं असं वाटतं आता पृथ्वी हलणार वाटतं सगळं. उनकी दुआ को देखकर लगता है कि सारी पृथ्वी हिल जाएगी. आणि त्याचं व्यक्तिगत लाईफ बघितली ना असं वाटतं अरे कसली पृथ्वी हलणार. उनका जब मैं व्यक्तिगत जीवन देखता हूं तो लगता है कहां से दुनिया सैतान आई. शेजारी बसून हसतो अशा लोकांना. शैतान उनके पड़ोस में बैठकर हंसता है ऐसे लोगों को. माझा ऑब्जेक्ट तू तुझ्या गयात तुझ्या संपूर्ण फॅमिलीमध्ये ठेवलेस आणि तू मलाच घालवायला निघालास. शैतान कहते हैं जो मेरी चीज तुम्हारे गले में, अपने परिवारों में रखी है, तू मुझे निकालने. तुम्हाला काय वाटतं एवढा मूर्ख आहे तो. आपको लगता है क्या वो इतना मूर्ख है शैतान? नहीं. तुम्हाला कसा गुंडवून तू कोपऱ्यात ठेवून टाकेल तुम्हाला वो म्हणतो. आपको कैसे कोने में डालेगा आपको पता नहीं. हजारो वर्षाचा अनुभव आहे त्याच्यासोबत. उसके पास हजारों सालों का, करोडो लोकांना फसवलंय ते. करोड़ों लोगों को उसने भरमाया है. तुम्ही त्यासाठी कसली कोणतंच नाही, म्हणजे काहीच सामर्थ्य नाही तुमचं. आपके पास ऐसा कुछ भी सामर्थ्य नहीं उसके लिए. आणि म्हणून निश्चित अर्थाने त्याला हरवण्यासाठी येशू ख्रिस्ताचीच तुम्हाला गरज आहे. उसको हराने के लिए यीशु मसीह की आपको जरूरत है. त्याच्या सुटकेमध्ये, त्याच्या विश्वासाच्या वर्तुळात जो आला ना, तो पूर्णपणे त्याला हरवू शकतो. त्याला कोणताही त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. कार्य में परमेश्वर के विश्वास के सर्कल में जब आप आते तो उस शैतान की हर एक चीजों का भारा सकते मी हैं. नेहमी म्हणतो की विश्वासदारांचे 50% चर्च आहे ते स्वर्गात जाणार नाही. मैं हमेशा कहता हूँ विश्वासियों का जो आधा प्रतिशत उनकी कलीसिया वो स्वर्ग में नहीं जाएगी. का? हे प्रत्येक मंडळीमध्ये आहे. मी असं म्हणत नाही आपल्याच मंडळी. तो हर कलीसिया में है. सिर्फ मैं अपनी कलीसिया में त्यांना वाटतं पाळत खोटा. उनको लगता है वो पासवान है, वो झूठे हैं. सिस्टर खोटी, वो बहन झूठी है. आणि मग विश्वासदारांचे खरं फॉलो करते ते खोटे. जो सच में विश्वास का अनुसरण करे वो भी झूठे हैं. पण बायबल सांगते, लेकिन पवित्र शास्त्र ये कहता है, याकोबाने सगळं गोळा केलं. याकूब ने सारी चीजों को आणि बटोर करून दिया टाकलं. और वहाँ पर गाड़ दिया. मग त्यानंतर देव आला. उसके बाद परमेश्वर लिहिले का वाचा तो अध्याय पूर्णपणे 35 अध्याय नंतर वाचा. तिथे लिहिले 35वां अध्याय पढ़ गया, घर जाके उसका देव नंतर त्याच्याकडे आला. आप लिखा है परमेश्वर उसके बाद आणि देव त्याला म्हणतो की तुला इस्रायल म्हणणार आहे. और परमेश्वर ने कहा मैं तुला हा आशीर्वाद देणार आहे. तुला हा आशीर्वाद मिळणार आहे. आशीष तुम्हें मिलने वाले हैं. किती लोक फॉलो करतील मला माहिती नाही. कितने किती लोक ऐकतील मला माहिती नाही. कितने सारे लोग सुनेंगे मुझे नहीं मालूम. आपल्या स्वतःच्या जीवनात फॉलो करा. अपने खुद के जीवन में उसका अनुसरण करें. स्वार्थ सांगणं खूप सोपं आहे हो.
सुवार्ता सांगणं खूप सोपं आहे. सुवार्ता सुनाना बहुत आसान है आणि लोकांना म्हणणं चमत्कार होतील असं म्हणणं खूप सोपं आहे. लोगों से कहना चमत्कार होगा एक बहुत आपल्याला आसान है स्वतःवर पालन करायची वेळ येते ना, जब हमें खुद उसका अनुसरण करने की नौबत आती है त्यावेळेस लढाई असते, तब एक लड़ाई होती है त्यावेळेस लोकांचं ते टीका सहन करावं लागतं, वहाँ पर उन लोगों का निंदा सहन करावं लागतं उनकी निंदा आपको सुननी पड़ती है आणि निर्णय घ्यावा लागतो, आपको निर्णय लेना पड़ता है कठोरपणे उभं राहावं लागतं. कठिन रीति से आपको खड़ा उभं रहना राहील विश्वासणारे 10 वर्षापासून असणारे विश्वासणारे उभं राहत नाही. जो 10 साल से विश्वास में वो भी खड़े नहीं हो पाते 4 शमड्या लोकांना घाबरतात लगेच. 4 ऐसे लोग आएंगे मामले उससे डर जाते हो माझे शब्द तुम्हाला कठीण वाटतील, मेरे शब्द आपको कठिन लगेंगे हे खरं आहे लक्षात. लेकिन ये सच है जे दारू पिणार आहेत त्याला घाबरतात, जो दारू पीने वाले उनसे वो डर जाते त्याच्या हैं 4 दारुड्या दोस्तांना घाबरतात. उनके 4 वो दारूबाज उनके दोस्तों से वो डर आणि जाते हैं पाळत म्हणून मला रडायला येतं त्यावेळेस. एक पास होने के नाते मैं दुखी हो जाता तो मैं रोता हूँ मला पाळत म्हणून रडायला येतं. एक पास होने के नाते मुझे मला रोना असं आता वाटतं है की माझं शिकवलेलं सगळं पाण्यात गेलं. मुझे लगता है जितना मैंने सीखा है वो पूरा व्यर्थ हो गया की हा माणूस इथं उभा राहतो ये इंसान यहाँ पे खड़ा नहीं हो रहा है किती कठीण आहे. कितना कठिन है ये तुम्हाला वाटतं येशू आल्यानंतर त्याला घेऊन जाईल, आपको लगता है मसीह आने के बाद उसे लेके जाएंगे येशू आल्यानंतर घेऊन जाईल त्याला. यीशु मसीह आने के बाद उसे लेके जाएंगे फसू नका, फसू नका, आप अपने आप को मत फंसाइए फसू नका. उस भ्रम में मत नहीं जाइए ऐसा होना. ऐसा नहीं होगा येशू नाही घेऊन जाणार. यीशु मसीह से नहीं लेके जाएंगे येशू इतका वेडा नाहीये यीशु मसीह पागल नहीं तुम्ही है त्याला लगेच चुटकीसरशी कि फसवा. आप उन्हें ऐसे फंसाएंगे बरेच लोक त्याला गुंडाळायला लागले. बहुत सारे लोग उन्हें फंसाने की कोशिश माझे करते शब्द तुम्हाला कठीण वाटतात. हैं मेरे शब्द आपको शायद कठिन हे सत्य लगेंगे आहे. लेकिन ये सच प्रत्येक है ऑब्जेक्ट्स जे येशूला आवडत नाही, हर एक चीज जो यीशु मसीह को अच्छी जे नहीं लगती सैतानिक ऑब्जेक्ट्स म्हणतो आपण त्याला, जिन्हें हम शैतानी चीजें कहते हैं ज्याला आपण असं म्हणतो की हे देवाला हे पसंत नाही जो कहते हैं ये परमेश्वर को पसंद नहीं है किंवा देव याच्यामध्ये राहत नाही, परमेश्वर इसमें नहीं रहते असं कोणतंही ऑब्जेक्ट असेल, ऐसा कोई भी चीज है कोणतीही वस्तू असेल ऐसी कोई भी वस्तू है ती तुम्हाला काढायची, वो आपको निकालनी है तरच खरी सुटका मिळेल, तभी आप सच में छुटकारा तरच पाएंगे खरी सुटका मिळेल. तभी आप सच्चे में छुटकारा काही पाएंगे सुटकेचं फक्त ड्रामा होईल नहीं तो उस छुटकारे का बस एक ड्रामा हो आणि जाएगा म्हणून सुटकेचा ड्रामा करू नका. इसलिए उसका वो ड्रामा मत बनाइए आणि म्हणून तुम्हाला अजून 5वी गोष्ट, 5वीं बात आणि मग ते शुभवर्तमान 6वां अध्याय 12वें वचन, मत्ती रचित सुसमाचार 6वां अध्याय उसका 12वां वचन मत्ती 6:12. मत्ती 6:12 आणि जसे आम्ही आपल्या आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हा सोड. और जिस प्रकार हमने अपने अपराधियों को क्षमा किया है वैसे तू ही हमारे अपराधों को क्षमा कर प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम में हालेलुया. हालेलुया आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही क्षमा करा म्हणजे सुटका मिळवा. लिखा है आप क्षमा करोगे तो आपको छुटकारा मिलेगा हालेलुया. हालेलुया क्षमा करत नाही तर सुटका अशक्य आहे. जब आप क्षमा नहीं करते उनके लिए छुटकारा या असंभव सगळ्या है गोष्टी बरोबर सुटका मिळवण्यासाठी क्षमा पण आवश्यक इन आहे. सारी चीजों के साथ छुटकारा पाने के तुम्हाला क्षमेची गरज आहे आपको खुद को क्षमा पाने की जरूरत आणि है दुसऱ्यांना पण तुम्ही क्षमा केली पाहिजे. दूसरों को क्षमा भी आपको तुमचा करना है कितीही मोठा अपराध केलेला माणूस आप असेल लेकिन आप कोई भी अपराध किया हुआ कोई इंसान हो तर त्या प्रत्येक माणसाला क्षमा केली उस पाहिजे. हर एक इंसान को आपको क्षमा करना है कारण लोक समस्येमध्ये आहेत लक्षात. क्योंकि लोग उन समस्याओं में लोक हैं। अडचणीमध्ये आहेत, लोग अभी लोक अडचणीमध्ये आहेत लोग उस कठिनाई में आणि हैं। म्हणून त्यांना क्षमा केली पाहिजे. इसलिए उन्हें क्षमा तुम्हाला करना माहिती नाही चाहिए। कोणत्या परिस्थितीत त्याने काहीतरी पातक केलं आप असेल, नहीं जानते कौन सी परिस्थिति में उनसे वो पाप हुआ है पण तुम्हाला क्षमा केली पाहिजे. आपको क्षमा करना जरूरी है आणि मी एक गोष्ट वाचली गेल्या आठवड्यामध्ये. पिछले सप्ताह मैंने एक कहानी सुनी त्या थी। गोष्टीमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं उस कहानी में ऐसे बताया गया था आणि एक देश आहे की ज्या देशामध्ये अशा प्रकारची एक प्रथा आहे एक ऐसा देश है जहाँ पर एक ऐसी प्रथा है की जेलमध्ये ते काय करतात वहाँ पर जो कारागृह है वहाँ पर आणि काही वर्षानंतर म्हणजे कैद्यांची काही वर्ष शिक्षा पूर्ण झाल्यानंतर कैदी जब अपनी शिक्षा को पूरी कर लेते कुछ साल बाद त्यांना ज्यांचा त्यांनी अपराध केला होता उन्होंने जिनके खिलाफ कोई अपराध किया है त्यांना त्यांच्या समोर अपराध कबूल करण्याची परवानगी दिली जाते. उनको एक ऐसी अनुमति दी जाती कि उनके सामने अपने अपराधों को वो कबूल कर ले आणि त्या त्यामध्ये काय केलं जातं की ज्याचा त्यांनी अपराध केला त्याला बोलवलं जातं समोर जिनके खिलाफ उन्होंने अपराध किया उनको सामने बुलाया जाता आणि है कैदी समोर आहे कैदी उनके सामने होते हैं त्यांना बोलण्याची परवानगी दिली उनको जाते बोलने की एक अनुमति दी जाती है आणि ते जे आहेत अपराध केलेली माणसं ते म्हणतात की मी ही तुमच्या विरुद्ध चूक केली होती, मला क्षमा करा. जो अपराध किए वो कहते कि मैंने आपके खिलाफ पाप किया मुझे क्षमा मी कीजिए खून केला होता, मी चोरी केली होती, मी काय अजून काही जे काही केलं असेल ते. मैंने खून किया चोरी किया वो जो भी उन्होंने किया है आणि समोरचा व्यक्ती त्याला मोकळ्या मानून क्षमा करा. और सामने वाला व्यक्ति उसे पूरे मन से उसे क्षमा कर लेता है मी तुला क्षमा केली, वो कहते कि मैंने आपको क्षमा कर दिया मी तुझे पाप सोडले. मैंने तुम्हारे खिलाफ जो भी था अपने मन से त्यांना निकाल दिया भेटण्याची परवानगी दिली जाते. उन्हें मिलने की अनुमति भी दी जाती है सुंदर गाव आहे. कितना सुंदर गाँव है
अशा प्रकारे आपण क्षमा करायला शिकलं पाहिजे. इस रीति से क्षमा करना हमें सीखना जरूरी है. त्या ठिकाणी एक अशी व्यक्ती होती की अशाच प्रकारच्या फंक्शन मध्ये ते त्या ठिकाणी आलेले होते. त्या मुलाचा एक ऐसी व्यक्ति जो ऐसे समारोह में वहां पर आई हुई, एक आई त्या ठिकाणी होती वहां पर एक माता थी आणि तिनं आपला स्वतःचा मुलगा गमावलेला होता. खुद के बच्चे को उसने खो आणि एका दिया. माणसाने तिच्या मुलाचा खून केला होता. एक इंसान ने उसके बच्चे का खून किया था. आणि त्याच्यासमोर बोलण्याची ज्यावेळेस वेळ आली, उसके सामने बोले कि जब उसके मोठ्या अंतकरणाने त्याला जन्मठेपी शिक्षा झालेली होती. उसे जन्मठे 14 साल की उसको शिक्षा मिल गई. आणि तो जन्मठेपीची शिक्षा भोगत असताना तो म्हणतो की आई मी तुमचा अपराधी आहे, मला क्षमा वो करा. कहते कि माता मैं आपका अपराधी हूं, मुझे क्षमा कीजिए. आई त्याला मोठ्या अंतकरणाने क्षमा करते. वो माता बड़े हृदय से उसको क्षमा कर देती त्याच्या है, जवळ जाते. उसके पास जाती है. आजपासून तू माझा मुलगा. आज वो कहती है तू मेरे बेटे हो. माझा मुलगा जरी हरवला असेल मेरा बेटा अगर खो गया है तरी मी तुला क्षमा करते. तो भी मैं तुम्हें क्षमा करती हूँ. मी आज तुझ्यावर मुलासारखं प्रेम करणार. आज मैं तुमसे अपने बेटे के समान प्रेम करूंगी. तेव्हा म्हणजे तू काही इतका रडला त्यावेळेस उस समय वो कहती इतना रोया, आणि इतका रडला आणि तो गळ्यात पडतो तुझ्या इतना रोया, वो उसके गले मिले. की मला असं वाटतं की मी इतक्या वर्षापासून या अपराधाचं बोझ माझ्यावर वागवत आहे. उसे ऐसे लगा इतने सालों से उस बोझ को मैं अपने ऊपर लेके चल रहा हूँ. सगळं माझं बोझ निघालं. आज मेरा पूरा वो बोझ हल्का हो गया. सगळं माझं बोझ निघालं. सब कुछ मेरा बोझ निकल मला गया. तुम्ही क्षमा केली. आपने उन्हें क्षमा की. तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करायची. आपको अपने अपराधियों की क्षमा करनी है. तुम्हाला जे कोणी तुमचे अपराध असतील, तुम्हाला असं वाटत असेल कोणी माझा XYZ हे आणि हे चुका केलेली, आपको लगता है किसी इंसान ने कुछ ये कोई चीज मेरे विरुद्ध की है, बाहेरच्या माणसाला आपण लवकर क्षमा करतो, दूसरे इंसान को या बाहर वालों को हम घरातल्या व्यक्तीला आपण लवकर क्षमा नाही करतो. लेकिन अपने जो प्रिय व्यक्ति होते हैं उनसे जवळची माणसं, अपने पास के नजदीकी होते हैं उनसे हम भाऊ बहीण सासू सासरे आणि त्याच्यानंतर नणंद जाऊ आणि असे बरेच काही शेजारी, अशा सगळ्या लोकांना तुम्हाला ज्यांना पण ज्यांच्या विषयी वाटत असेल त्या सगळ्यांना तुम्हाला क्षमा करायची. आपके भाई बहन हो सकते हैं, आपके माता पिता या आपके सास ससुर या आपके रिश्तेदार जो भी हो सकते हैं, आपको लगता है जिन्हें आपके विरुद्ध अपराध किया आप उन्हें क्षमा. ज्यावेळेस तुम्ही क्षमा कराल जिस समय आप उन्हें क्षमा करेंगे त्यावेळेस तुम्ही सुटका मिळवा. उस समय आप छुटकारे को पाएंगे. कारण क्षमा ही सुटकेला घेऊन येते. क्योंकि क्षमा उस छुटकारे को लेकर आती है. Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यानंतर योहानाचा सुवर्तमान 11वा अध्याय 44 वचन. शेवटी एक दोन फक्त मुद्दे आहेत, आपण पाहूया आणि नंतर पद्धत. योहान रचित सुसमाचार 11वां अध्याय उसका 44वां वचन. योहान 11वा अध्याय आणि 44 वचन. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की येशू त्यांना म्हणाला 44, तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला, त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते, 2 रुमालांनी वेष्टिले होते. येशू त्याला म्हणाला याला मोकळे करून जाऊ द्या. सुसमाचार 11वां अध्याय उसका 44 वचन. जो मर गया था वह कफन से हाथ पांव बंधे हुए निकल आया और उसका मुंह अंगोछे से छिपा हुआ था. यीशु ने उनसे कहा उसे खोल दो और जाने दो. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. येशूच्या नावामध्ये मोकळं करा. यीशु मसीह के नाम से उसे साधूला येशूच्या नावात तुला मोकळं करायचं. यीशु मसीह के नाम से तुम्हें छुटकारा देना. येशूच्या नावात तुला मोकळं करायचं. यीशु मसीह के नाम से तुम्हें छुटकारा देना. तुम्हाला XYZ ऑब्जेक्ट तुम्ही काढून टाकलं तुमच्या जीवनातून आपने ऐसी कोई चीज अपने जीवन से निकाल दी. आणि मग कदाचित तुम्हाला मोबाईल पापाकडे घेऊन जात आहे. शायद आपका मोबाईल आपको पाप की ओर ले जा आजपासून रहा है. आठवडाभर मी मोबाईल पाहणार नाही आज से एक हफ्ते तक मैं मोबाईल नहीं देखूंगा. आणि हा मला पापात घेऊन चाललाय. अरे ये मुझे पाप में लेके जा रहा है. डोळा काढून टाकलाय. आपको को निकाल दिया. प्रेज द लॉर्ड. येशूच्या नावात ह्याला मोकळं करायचं. यीशु मसीह के नाम से आजपासून प्रभू हात तुझ्या हातात. आज से ये परमेश्वर आपके हाथ में है. आजपासून टीव्ही प्रभू तुझ्या हातात. आज से टीवी आपके हाथ में है. आजपासून ही गाडी तुझ्या आज हातात. से ये गाड़ी आपके हाथ में देता हूँ. आजपासून प्रभू माझं शरीर तुझ्या हातात. आज से मेरा शरीर परमेश्वर में आपके हाथ में हे देता हूँ. माझ्या हातातून मी हे काढून टाकलंय प्रभूजी. मेरे हाथ में जो चीजें थी मैंने वो निकाल दी आणि है. हे आजपासून तुझं आहे. ये आज से आपका है. दिलं मी सोडून. आप मैंने छोड़ दिया है. येशूच्या नावात त्याला मोकळं यीशु करा. मसीह के नाम से उसे छोड़ परत दिया. येणार कामा नाही. फिर से नहीं आपको आपके आपके पास आना नहीं चाहिए. येशू म्हणाला लाजर बाहेर आलाय. यीशु मसीह का लाजर बाहर आ गया. पट्ट्या खोलान त्याला जाऊ द्या. उसके पट्टियों को खोल दो, उसे जाने दो. आणि पट्ट्या खोलान जाऊ द्या त्याला. उसे पट्टियों को खोल के जाने दो. तुझ्या जीवनात पण सुटका मिळवायचे. आपके जीवन में अगर आपको तर छुटकारा येशूच्या पाना है, हातामध्ये ते ऑब्जेक्ट द्या. यीशु मसीह के हाथ में आणि चीजों को प्रभूजी दीजिए. आजपासून हे तुझं आहे. हे परमेश्वर आज से आपका है. हे मी मोकळं करतो. आज से इसको मैं छोड़ देता हूँ. प्रेज द लॉर्ड. लेकिन आप स्तुति. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला मोकळं करायचं. आपको उस चीजों को खोलना तुम्हाला चाहिए. फक्त काढून टाकायचं आपको नाही. उसे बस छोड़ना नहीं है. येशूच्या नावात त्याला मोकळं करायचं. यीशु मसीह के नाम से उसे छोड़ देना. येशू म्हणतो मोकळं करून जाऊ यीशु द्या. मसीह कहते हैं उसे छोड़ दो. जाऊ द्या. जाने दो. कायमसाठी. हमेशा के लिए जाने परत दो. कधी येणं येण्यासाठी. फिर से कभी ना आने के लिए.
जर तुम्ही मोकळं नाही केलं अगर आप उसे खोल नहीं देंगे बंधन देण्याची शक्यता वो शायद वापस आने की जर संभावना है। येशूचं बंधन त्याच्यावर नाही लावलं अगर यीशु मसीह का बंधन आपने उसके ऊपर नहीं लगाया, परत दुसऱ्याच्या हातातलं पाहून तुम्हाला घालण्याची इच्छा होणार दूसरों के हाथ में देखकर आपकी इच्छा होगी उसे डालने की। परत दुसरी व्यक्ती सजलेली पाहून तुम्हाला पण रटण्याची इच्छा होणार दूसरी व्यक्ति अगर डर गए तो आपको भी वही इच्छा होगी, परत तुम्हाला पण उत्सव करण्याची इच्छा होणार आपको भी शायद वही उनके जो समारोह करने की इच्छा होगी। सगळ्या जगामध्ये राहतो हम सब इस संसार में ही हे रहते हैं। भयानक आकर्षण आहे आपल्याला बहुत सगळ्यांना. सारी चीजों का हमारे अंदर वो अभिलाषा आणि होती हे है, आकर्षण आपल्याला सगळ्यांना ओढायचा प्रयत्न करतो. अभिलाषा में खींचने की कोशिश करती है। जर तुम्ही येशूच्या नावात त्याला मोकळं केलंय अगर यीशु मसीह के नाम से आपने उसे खोल दिया तर है, त्याचा तिरस्कार वाटेल तुम्हाला. आप उसे तिरस्कार गुनाह करने आजपासून लगेंगे। दारू सोडली असं जर कोणी म्हणेल आज से अगर किसी ने कहा मैंने दारू छोड़ दी, तर त्याला दारू पिण्याची किळस येईल. तो दारू पीने वालों से उन्हें घृणा होगी। का किळस येईल? क्यों? कारण येशूच्या नावात त्या दारूला त्याने क्योंकि मोकळं यीशु केलं. मसीह के नाम से आपने उस शराब को छोड़ दिया। जर त्याने येशूच्या नावात मोकळं नसेल अगर केलं यीशु मसीह के नाम से आपने उसे नहीं छोड़ा त्याला है, वास असा वाटेल की सुगंधी वास आहे. तो आपको वो बदबू आपको खुशबू की तरह लगेगी। उलटी येण्याचा वास असतो पण त्याला वाटतो सुगंधी वास आहे. आपको उल्टी आने जैसी बदबू है, लेकिन आपको वो सुगंध की तरह लगने कारण त्याने लगेगी, मोकळं नाही केलं. क्योंकि उसने छोड़ नहीं दिया है, म्हणून मोकळं केलं. इसलिए उसे खोना जरूरी है। येशूच्या नावात मोकळं करा. यीशु मसीह के नाम से उसे खोलना है। कोणतीही गोष्ट असेल मला कोई भी चीजें मुझे नहीं मालूम, माहिती मुझे नहीं मालूम। लक्षात घ्या. 7वी गोष्ट सातवीं बात, आणि पेत्राचं दुसरं पत्र 15 पासून 22 पर्यंत एकच वचन आपण वाचू, पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण वाचणार नाही. तुम्ही घरात नंतर वाचू शकताय. खूप सुंदर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पेत्राचं दुसरं पत्र दुसरा अध्याय. दूसरा पत्रस दूसरा अध्याय, आणि त्याच्या 15 वचनापासून आहे. ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि अनितीने नदीचे वेदन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाने ते गेले. त्यांच्या उल्लंघनाबद्दल वाग्दंड झाला. मुख्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेशांच्या वेडेपणाला आळा घातला. शेवटचं वचन वाचूया. 22 वचन 19 वचन. ते त्यांना म्हणाले, स्वतंत्रतेचे वचन देतात व स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत. कारण मनुष्य ज्याच्या कैहात जातो त्याचा तो दास ही बनतो. दूसरा पत्रस दूसरा अध्याय, उसके हम लोग 15, 16 और 19 वचन पढ़ेंगे। वे सीधे मार्ग को छोड़कर भटक गए और बैर के पुत्र बिलाम के मार्ग को खो लिए है, जिसने अदर की मजदूरी को प्रिय जाना, पर उसके अपराध के विषय में उलाहना दिया गया है। यहाँ तक कि अबोल गदों के मनुष्य की बोली से उस भविष्यवक्ता को उसके बावलेपन से रोका। 19वां वचन कहता है, वे उन्हें स्वतंत्र करने की प्रतिज्ञा तो करते हैं, पर आप ही सड़ाई के दास है, क्योंकि जो व्यक्ति जिससे हार गया वे उसका दास बन गया है। या ठिकाणी 19 पासून 20 पर्यंत 22 पर्यंत तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला परत बापाकडे जाण्यासाठी माणूस किती उतावळा असतो त्याच्याविषयी दिलेलं. यहाँ पर 19 से 22 तक जो आए थे, हम लोग उस पाप की तरफ वापस जाने के लिए कितने हम ज्यादा उत्तेजित थे, उन बातों के बारे में बताया त्याचं जे गया है। उदाहरण आहे ते आपल्या ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्याचं. उसका जो उदाहरण है, खुद की जब उल्टी करते वो उस कुत्ते की उल्टी के साथ उसका वो जोड़ दिया है। कुत्रा जो आहे तो आपल्या ओकारीकडे म्हणजे उलटीकडे परत येतो. जो कुत्ता होता है वो अपनी उल्टी के पास लौट के जाता है, परत साधण्यासाठी. उसे चकने के लिए। इतकं घाणेरडं उपमा देवाने त्याला दिलेली. इतनी गंदी उसके साथ परमेश्वर ने उसे जोड़ दिया है। से जो एखादा व्यक्ती पापातून बाहेर येतो, एक ऐसा व्यक्ति जो पाप से बाहर निकल आता ऑब्जेक्ट्समधून बाहेर येतो, है, उन सारी चीजों से बाहर निकल शैतानी आता सामर्थ्यातून बाहेर है, येतो, शैतानी सामर्थ से बाहर निकल आता त्याच्या है, वर्तुळातून सैतानी वर्तुळातून बाहेर येतो, शैतान के उस सर्कल से बाहर निकल आता सुटका है, मिळवतो. छुटकारा पाता है, परत एकदा तर त्याच्याकडे जातो. फिर से एक बार उसके पास चला जाता है। ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखं वो उल्टी के पास लौटने वाले उस कुत्ते के समान उसे परत बताया गया है। त्याच्याकडे जायचं नाही. कारण दरवाजा नेहमी जर उघडा असेल तर परत जाण्याची शक्यता अगर आहे. दरवाजा खुला खोलेंगे तो वापस जाने की संभावना है। आणि म्हणून सैतान पुन्हा एकदा नियंत्रण मिळवू पाहतो. लक्षात इसलिए घ्या. शैतान फिर से उसके ऊपर हावी होने की कोशिश करता तुम्ही रहता गाफील है। राहून चालणार नाही. आपको चौकन्ना रहना है, गाफील राहून चालणार नाही. तुम्हाला सतत सावध राहावं लागेल. आपको हमेशा चौकन्ना रहना है। सतत तुम्हाला असं म्हणावं लागेल की ठीक आहे प्रभूजी, मी तुझ्या वचनात गाफील नाही हमें राहणार. अपने आप को रहना कि परमेश्वर आपके वचन से मैं चौकन्ना रोज रहना। सकाळी माझं शरीर तुझ्या हातात, हर दिन मेरा शरीर में आपके हाथ में रोज देता हूं। सकाळी माझं जीवन तुझ्या हातामध्ये, हर दिन अपना जीवन में आपके हाथों में देता हूं। आणि मी गाफील नाही आजच्या दिवसासाठी. आज के दिन में ऐसा गाफिल नहीं मी हूं। बाहेर पडलो तर प्रभूजी मी तुझ्या
तुझ्या सानिध्यात बाहेर मैं पडत. बाहर निकलूंगा तो आपकी सहमति से बाहर प्रत्येक वाईट निकलूंगा. मार्ग सैतानाचं आक्रमण माझ्यापासून परतून जाणार आहे. हर एक शैतान का जो मेरे ऊपर हमला है उसे मी तुझ्या विश्वासाच्या वर्तुळामध्ये आहे. विश्वास के सर्कल में हूँ मी मैं. त्या सुटकेच्या वर्तुळामध्ये आहे. छुटकारे के उस सर्कल में मी हूँ. सुटका मिळवलेली आहे. मैंने छुटकारे को पाया है. कधीच परत तिकडे मैं जाणार. वापस कभी भी वापस लौट के नहीं जगाचं जाऊंगा. कोणतंही आकर्षण मला आकर्षित दुनिया नाही. की कोई अभिलाषा मुझे माझ्यावर जरी नियंत्रण मिळवायचा सैतानाचा प्रयत्न असेल, शैतान मेरे ऊपर अगर हावी हो भी रहा है, पण माझं कंट्रोल मी कधीच पुन्हा त्याच्या हातात देणार नाही. मेरा नियंत्रण मैं उसे हाथ में नहीं दूंगा. माझं कंट्रोल आता पवित्र आत्म्याच्या हातात मेरा आहे. नियंत्रण पवित्र आत्मा के हाथ में है. आणि ते सतत तसंच राहील. और हमेशा वो वैसा ही रहेगा. सतत पवित्र आत्म्याच्या हातामध्ये राहील. हमेशा वो पवित्र आत्मा के हाथ में रहेगा. Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. आणि शेवटचं जे आहे, आखिरी जो है, जर तुम्ही सगळं तुमच्या जीवनातून काढून टाकलं, अगर ये सारी चीजों को अपने जीवन से आपने निकाल तर दिया, तुझी जागा देवाच्या वचनाने तुम्हाला सतत भरत राहायची. उसकी जगह आपको परमेश्वर के वचन से सतत भरनी है. देवाच्या वचनाने ती जागा भरत राहायची. निरंतर परमेश्वर के वचन से उस जगह को आपको त्याला भरते रिकामं रहना ठेवायचं है. नाही. उसे खाली नहीं रखना है. रिकामं नाही ठेवायचं. उसे खाली नहीं रखना सतत है. काहीतरी भरायचं आहे. हमेशा उसमें भरना आज है. प्रभूची पवित्र आत्म्याने भरलंय मला. आज परमेश्वर की पवित्र आत्मा से भरना मला है. उद्या अन्य भाषा पाहिजे प्रभू. अन्य भाषा का मुझे मला उद्या कल अन्य भाषेचा अर्थ सांगायचंय. मुझे अन्य किसी को सुवार्ता सुनानी. मला पुढे जाऊन अन्य भाषेचा अर्थ मला मुझे सांगायचा. अन्य भाषा का अर्थ भी किसी को बताना है. आणि मला हे वरदान पाहिजे, मी कुणावर हात ठेवला तर मला त्याला आरोग्य मिळेल. और जब परमेश्वर का आत्मा सामर्थ्य से कार्य करते हैं. तुमच्या घरात तुम्हाला पाहायचं आत्म्याचं काम. आपके घर में आपको देखते हैं आत्मा कैसे कार्य तुम्हाला करता है. तुमच्या घरामध्ये सुटकेचं काम पाहायचंय. आपको अगर अपने घर में छुटकारे का कार्य देखना है, आपको दरवाजा बंद करना ऑब्जेक्ट्स है. काढून टाकावं सारी लागेल. चीजों को निकालना है. आणि फोडून टाकावं लागेल. आपको सारी चीजों को खोलना है. डोळा काढून टाकावं लागेल. आपको निकालना है. हात बाहेर काढावं हाथ लागेल. को तोड़ना है. प्रभूजी आज हे बंद. परमेश्वर इस चीजों को बंद कर दीजिए. तुझ्यासाठी दरवाजा बंद. उसके लिए दरवाजा बंद कर तुला दीजिए. चहा मिळणार नाही माझ्या घरामध्ये. शैतान को कोई चीज नहीं मिलेगी. आणि तुला चहा नाही मिळणार. उसे चाय नहीं मिलेगी. नातेवाईकांना सांगावं लागेल. अपने रिश्तेदार को बताना तो पड़ेगा. म्हणत की मला 2 दिवस सुट्ट्या मी येऊ का? वो कहेगा 2 दिन मुझे छुट्टी में नाही आऊंगा. आम्ही चर्चमध्ये कार्यक्रमात येत दो दिन जातो. मेरे हिस्सा में मेरे कुछ है. येऊ नको. कोण म्हणत आहे आलो. जीवन भर में यहाँ आया लो बस. बस मला आज तुझी गरज नाही आता. मुझे आपकी जरूरत नहीं है. तू माझा नातेवाईक आहेस. आप मेरे रिश्तेदार माझं हो. तुझ्यावर खूप प्रेम आहे. मेरा आपसे बहुत तुझ्या प्रेम करता समस्या हूँ. बोलो मी नक्की हजर राहणार. आपके समस्या में मैं जरूर मी आऊंगा. तुझ्या अडचण असेल त्यावेळेस मी उपलब्ध आपके असेल. कठिन समय में आपको वहाँ पे तर लाऊंगा. माझं काम खराब करायला येऊ नकोस. लेकिन मेरा काम माझी खराब आत्मीयता खराब करायला येऊ मेरी नकोस. आत्मीयता खराब मला वाईट करने मार्गावर न्यायला येऊ नकोस. गलत मार्ग पे ले जाने के लिए मला बताओ. तुझी एखादी वस्तू आणली तर लुपून ठेवू नको. तुम्हारी कोई चीज यहाँ पर आकर मत छुपाओ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सध्या सगळं करावं लागतं. आपके सारी चीज करना जरूरी है. हे सगळं कठीण आहे. ये कठिन है. पण परमेश्वर तुम्हाला मदत करेल. लेकिन परमेश्वर आपको मदद करेंगे. प्रभू तुम्हाला मदत करेल. प्रभू आपकी मदद करेंगे. प्रभूचं वचन सांगतं. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है विश्वास माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट सोपी आहे. विश्वास से मेरे द्वारा हर एक चीज आसान है. प्रत्येक गोष्ट सोपी आहे. हर एक चीज आसान है. प्रत्येक गोष्ट करू शकतो विश्वासाने. विश्वास के साथ हर एक चीज मैं कर सकता प्रत्येक हूँ. गोष्ट मी करू शकतो. हर एक चीज मैं कर सकता प्रत्येक हूँ. गोष्ट मी करू हर शकतो. एक चीज मैं कर सकता हूँ. सगळ्या गोष्टी मला करता येतात. हर चीज मैं कर सकता हूँ. सगळ्या गोष्टी मला करता येतात. हर चीज मैं कर सकता हूँ. आपला हात उंचावा म्हणा. अपने हाथ को उठाए हुए प्रत्येक गोष्ट मी विश्वासाने करू हर एक शकतो. चीज को विश्वास के साथ कर सकता सुटका मिळवणार आहे. हूँ. मैं स्कूल से पाऊंगा. प्रत्येक ऑब्जेक्ट, हर एक चीज, प्रत्येक वस्तू हर एक चीज जी देवाला आवडत वो नाही, परमेश्वर को पसंद नहीं है. आजपासून आज से येशूच्या नावात यीशु मसीह के नाम से माझ्या जीवनातून मेरे जीवन से मी काढून टाकतो. मैं निकाल रहा हूँ. मी काढून टाकतो. मैं निकाल रहा हूँ. प्रत्येक हर एक व्यक्ती, व्यक्ति, प्रत्येक मित्र हर एक दोस्त जो सैतानाकडे जो शैतान के पास घेऊन जात असेल, ले जा रहा है, येशूच्या नावात यीशु मसीह के नाम माझ्यापासून दूर होऊ दे. से मुझसे दूर हो जाए. माझ्यापासून दूर होऊ दे. मुझसे दूर हो जाए. येशूच्या वर्तुळामध्ये आहे. मैं यीशु मसीह का सर्कल मी विश्वासाच्या वर्तुळामध्ये आहे. विश्वास के सर्कल में हूँ. मी विश्वासाच्या वर्तुळामध्ये आहे. विश्वास के सर्कल में हूँ. त्यामध्ये सैतान प्रवेश करणार वहाँ नाही. पर शैतान प्रवेश नहीं ही करेगा. सुटका मिळवलेली आहे. छुटकारे को पाया ही है. सुटका मिळवलेली आहे. छुटकारे को पाया है. आमेन. आमेन. आपण डोळे बंद करूया. उभे राहूया.